सर्वांना जय भीम। नेहमीच्या कार्यक्रमापेक्षा आजचा वेगळा कार्यक्रम आहे, अत्यंत गंभीर कार्यक्रम आहे। देशाच्या हजारो वर्षांच्या इतिहासात जे कुणालाही जमलं नाही ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यासाठी केलं आणि म्हणून ही जी अभिवादन सभा आहे ही खरोखर गंभीर आहे आणि तशा प्रकारचं वातावरण या परिसरात आहे। आयोजकांना मी त्यासाठी धन्यवाद देतो। आजच्या या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेश पवार, सरपंच नारायणराव आंग्रे साहेब, उपसरपंच सर्व मुनाल विचारे मॅडम, तंटा मुक्ती अध्यक्ष जगन्नाथ शिंदे, महिला अध्यक्ष शुभा पवार, कार्याध्यक्ष वैभव पवार, सूत्रसंचालक राहुल पवार आणि अमोल पवार आणि आपण सगळे अत्यंत महत्त्वाचे लोक। जे खेड्यामध्ये लोक 8 वाजता झोपतात आणि आपण एवढ्या संख्येने आज इथे उपस्थित आहात। मला कल्पना आहे की आपल्याला जायला उशीर होईल, अडचणी होतील, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनात जो त्रास आमच्यासाठी सोसला आहे, आपल्या पोटच्या मुलांचं बलिदान दिलेलं आहे आणि त्यांचा त्याग बघता आपला त्याग फार मोठा नाही आहे। झाली रात्र होऊ द्या। मी आयोजकांना विनंती करेन की वस्तीला राहायची सोयसुद्धा करायला हरकत नाही, जशी माझी केलेली आहे। आणि म्हणून हा कार्यक्रम जरी गंभीर असला तरी ज्या महामानवानं आम्हाला न्याय दिला आहे त्या न्यायाची पार्श्वभूमी इतकी मोठी आहे की देवादिकांना न्याय देणं जमलं नाही आम्हाला, पण एका माणसाने दिलं म्हणून ते महामानव आहेत। आणि म्हणून आजची जी सभा आहे ती सभा जरी गंभीर असली तरी आंबेडकरी चळवळीने एक परंपरा दिली। महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम असला तरी प्रबोधन आपण करतो। म्हणजे आपल्याकडे एखादा माणूस जवळचा गेला की आपण 13-14 दिवस रडत बसतो किंवा बोलतच नाही आणि त्या दुःखात घालवतो, पण बाबासाहेब आंबेडकरांनीच ही आम्हाला प्रबोधनाची परंपरा दिली आणि त्या महामानवाच्या सभेनिमित्त मला इकडे बोलवलं। दरवर्षी मी 6 डिसेंबरला चैत्यभूमीवर असतो आणि सगळे लोक विचारतात, म्हणजे केवळ भेटण्याचा कार्यक्रम असतो सगळ्यांना, पुस्तक विक्रेते असतील किंवा आपले नेहमीचे वक्ते असतात किंवा नेते असतात ते भेटतात, पण आज कोकणामध्ये मी आलो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी इथे आहेत, ही अत्यंत पवित्र अशी गोष्ट आहे आणि कोकणासाठी संपूर्ण अभिमानाचा विषय आहे। म्हणजे कोकणामध्ये बाबासाहेब आलेले आहेत आणि त्यांना भेटायला आज इकडे यायला मिळालं। आणि म्हणून आजचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये आपण जो विषय दिलेला आहे तो विषयसुद्धा फार महत्त्वाचा आहे आणि तो विषय असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची रणनीती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सामाजिक नीती। आता दोन्ही शब्द वेगळे आहेत। रणनीती हा शब्द युद्धासाठी वापरतात किंवा आताच्या काळात निवडणुकांसाठी वापरतात, त्याच्यामुळे आणि निवडणुका आता समोर आहेत। तर अशा परिस्थितीमध्ये शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार काय आहेत, हे दोन्ही महापुरुष आहेत। आणि आंग्रे साहेबांनी सांगितलं की या गावात छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या बुद्धविहारामध्ये एक स्मारकच आहे। आणि म्हणून हे दोन्ही महापुरुष अत्यंत महत्त्वाचे असे महाराष्ट्रातले महापुरुष आहेत। आणि म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या भाषणाला सुरुवात करताना मी भगवान बुद्धांची आई महामाया एकविराईला वंदन करतो, कारण मी ज्या समाजातून आलेलो आहे, आगरी कोळी समाजातून, त्यांची परंपरासुद्धा खूप मोठी आहे आणि आम्ही भगवान बुद्धांच्या आईला महामाईला अत्यंत आदर्श मानतो आणि बुद्धांची आई महाप्रजापती त्यांनासुद्धा मानतो। आणि म्हणून इथे आल्यानंतर मी विनंती केली की ताईंना जरा पुढे बसू द्या, त्या पाठीमागे बसल्या होत्या। याचं कारण महिलांना पुरुषांच्या समान रेषेत आणण्याचं काम ह्या महाप्रजापतींनी केलं आणि त्यांनी सांगितलं की बौद्ध धर्मामध्ये जर पुरुषांना अरंत होण्याचा मान आहे तर स्त्रियांना का नाही। आणि मग भिक्खुनी संघ स्थापन झाला आणि नंतर स्त्री पुरुष समानतेची सुरुवात भारतामध्ये झाली। त्याच्यामुळे जेवढ्या इथे महिला आहेत त्यांना मी वेगळा जयभीम करतो की आपण इथे चांगल्या संख्येने आहात आणि हा सन्मान आपला विचारमंच महिलांना देतो। तर ही जी परंपरा आहे स्त्रियांना अधिकार देण्याची, ही परंपरा कोकणाची खरी परंपरा आहे। आणि म्हणून आपल्याला कल्पना आहे की आज महाराष्ट्रात स्त्रियांवर वेगवेगळे अन्याय होताना दिसतात, पण कोकण त्यापासून वेगळं आहे। म्हणजे कोकणामध्ये असे अन्याय दिसत नाहीत आणि म्हणून कोकणाला जी परंपरा आहे ती मातृसत्ताक परंपरा आहे। मातृसत्ताक म्हणजे
स्त्रियांना इथे घराघरामध्ये सन्मान आहेत, स्त्रिया स्ट्रॉंग आहेत. आणि हे काय मी पुस्तकातून नाही सांगत, मी ज्या घरातून आलो आहे, माझ्या आईचे संस्कार आहेत, किंवा मुंबई ठाणे रायगडमध्ये ज्या महिला आहेत त्या महिला अत्यंत मजबूत आहेत. आणि त्याचा प्रत्यय मला आपल्या गावात आला, म्हणून मी त्यांना पण धन्यवाद देईन. आज मी इथे आल्यानंतर मी उतरलो सारसी हॉटेल, समोर नाक्यावर हॉटेल आहे, आणि त्या हॉटेल एक महिला चालवते, आणि सोनाली रवींद्र भुवड असं त्या ताईंचं नाव आहे. संपूर्ण हॉटेल ते सांभाळतात. तुम्हाला आश्चर्य वाटलं की एवढ्या गंभीर सभेमध्ये शिवाजी महाराजांची नीती आणि बाबासाहेबांची समाजनीती यामध्ये ही गोष्ट का सांगितली, तर कोकणातली महिला एवढी स्ट्रॉंग आहे, म्हणजे ती आत्ताही हॉटेल सांभाळते, सगळी कामं करते, ती नेतृत्व करते उद्योग व्यवसायाचं. आणि ही जी गोष्ट आहे ही गोष्ट कोकणासाठी महत्त्वाची आहे. ही सभा जरी आपली इथे होत असली तरी आज काय होते की यूट्यूबवर ती संपूर्ण देशात जाते, जगात जाते, म्हणजे हे व्हिडिओ जगात पाहिले जातात. आणि कोकणाचा हा खरा परिचय महिलांच्या बाबतीत आपण करून दिला पाहिजे. आणि म्हणूनच या कोकणामध्ये एक सगळ्यात मोठी पद्धत आहे की लग्नामध्ये हुंडा घेतला जात नाही. तुमच्याकडे घेतात का? लग्नामध्ये हुंडा घेतला, आपण काय हे महाराष्ट्राला सांगत नाही, त्यामुळे लोकांना कळत नाही. याच पद्धतीनं कोकणामध्ये हुंडा घेतला नाही. मुलींच्या जन्माचं इथं स्वागत केलं जातं, म्हणजे स्त्री भ्रूण हत्या होत नाहीत. महाराष्ट्रात असे खूप गुन्हे घडले की यंत्र सापडली, मुलगा आहे की मुलगी, आणि मग मुलगी असेल तर गर्भातच तिला मारण्याचे प्रकार खूप घडले, पण कोकणात हे घडले नाहीत. याच पद्धतीने तुमच्याकडे आहे काय मला माहीत नाही, पण आमच्याकडे लग्नविधी महिला लावतात, त्यांना आम्ही धवलारीण म्हणतो, म्हणजे पूर्ण लग्नाचा विधी 4 दिवस महिला करतात. आता तुम्हाला आश्चर्य वाटतं की लग्न तर भटजी लावतात, पुरुष लावतात, मग महिला कशा लावतात, तर ती पद्धत कोकणामध्ये आहे. आणि ही पद्धतसुद्धा मातृसत्ताक पद्धत आहे. एकीकडे प्रचंड मोठी मनुस्मृतीची परंपरा आहे, दुसरीकडे महिलांना धार्मिक विधीचे अधिकार कसे, हा संशोधनाचा विषय आहे. आणि म्हणून हा संशोधनाच्या मुळाशी गेला तर तुम्हाला ही महाप्रजापती जी आहे ती महाप्रजापतीने हे धार्मिक अधिकार 2000 वर्षापासून या भूमीमध्ये दिलेले आहेत. आणि म्हणून या कोकणच्या स्त्रिया अत्यंत बाणेदार आहेत, आणि या बाणेदार स्त्रियांची मातृसत्ताक परंपरा आई जिजाऊंनी जपली. आणि जिजाऊंना जो सन्मान छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला आहे त्याच्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांनी इतर राजे यांच्यामध्ये फरक स्पष्ट केला जातो की स्त्रियांना प्रतिष्ठा देणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. दुसरं मी सांगत नाही, म्हणजे याचा विरुद्ध अर्थ काय होतो, बाकीच्या राजांनी काय केलं असेल, शिवाजी महाराजांनी जर स्त्रियांना प्रतिष्ठा दिली, आपल्या आईला प्रतिष्ठा दिली, तर मग बाकीच्या राजांनी काय केलं असेल ही तुम्ही कल्पना करू शकता. आज जी महाराष्ट्रात सगळ्या घटना घडत आहेत की आपल्या मुलीने, उच्च जातीच्या मुलींनी हलक्या जातीच्या मुलावर प्रेम जरी केलं तर त्याचे खून पाडले जातात, ती आताची न्यूज आहे बातमीतली. आणि आपल्या मुलीवर जीवापाड प्रेम करणारा कोकणातला माणूस आहे, कोकणातला पिता आहे, भाऊ आहे. ही कोकणाची वैशिष्ट्ये आहेत, ही उगाच निर्माण नाही झाली, त्यासाठी अनेकांनी कष्ट घेतलीत. ही जी प्रबोधन सभा आहे त्याच्यामागे हा उद्देश आहे की ज्या देशात स्त्री पुरुष समानता नव्हती ती समानता आणण्याचा प्रयत्न भगवान बुद्धांच्या काळापासून इथे होतोय. आणि म्हणून मी इथे येताना, मी मूळचा अलिबागचा आहे, कोकणातला आहे, आणि इथून येत असताना सकाळी निघालो. खरं म्हणजे आमचा सगळा व्यवहार आहे तो मुंबईकडे आहे, म्हणजे मुंबईला जाणं, मुंबईशी व्यवहार करणं, असं खाली कोकणात येणं थोडं अवघड आहे. मग रत्नागिरी, सिंधुदुर्ग किंवा गोवा लोक पिकनिकला येतात ते विषय, पण बघत समाज म्हणून निरीक्षण करत नाही. पण मी इकडे आलो आणि रस्त्यात बोर्ड लागले की कोकण भूमीचा निर्माता परशुराम आहे, असे ते बोर्ड होते की ही परशुरामाची भूमी आहे. परंतु ज्यांना शास्त्रीय अभ्यास करायची सवय आहे, पुरावे शोधण्याची सवय आहे, त्यांना माहीत आहे की आपल्या देशात जेव्हा इंग्रज आले ते इंग्रजांचा एक अधिकारी होता लॉर्ड कनिंगहम. त्यांनी या देशामध्ये उत्खनन केलं, म्हणजे जमिनीखाली संशोधन केलं. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की भारतामध्ये कुठेही संशोधन केलं जमिनीखाली तर भगवान बुद्धांचे मूर्ती किंवा अवशेष किंवा कलाकृती, शिलालेख हे मोठ्या प्रमाणात सापडले. पण त्याच्या अगोदर सम्राट अशोक किंवा भगवान बुद्ध यांच्यावर चर्चा नव्हती, पण ती चर्चा ह्या लॉर्ड कनिंगहमनी पुराव्यासहित समोर आणली. आणि म्हणून भाषण करणारे वक्ते असतात, त्यांनी ह्या संशोधनाला आदर्श म्हणून बोललं पाहिजे. तर मला प्रश्न पडला की ही भूमी परशुरामाची आहे
की भगवान बुद्धांची. आणि म्हणून सांस्कृतिक अर्थाने कोकण हे स्त्रियांचं सन्मान करणारी नगरी आहे किंवा भूमी आहे. इथे स्त्रियांचा अपमान होत नाही. आणि परशुरामाने तर आपल्या वडिलांच्या आज्ञेनुसार आपल्या आईचं मुंडकं उडवलेलं आहे, ठार केलेलं आहे तिला. मग स्त्रियांना नाकारणारा कुणीही देव असेल किंवा माणूस असेल, हा आदर्श किंवा या कोकण भूमीचा निर्माता होऊ शकतो का, हा मोठा प्रश्न आहे. हे सांगायचं कारण आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे राज्य इथं केलेलं आहे त्यामध्ये देवापेक्षा मोठा सन्मान आपल्या आईला दिलेला आहे आणि असा राजा झाला नाही. आणि म्हणूनच ही जी गोष्ट आहे ही मी प्रामुख्याने सांगू इच्छितो. आपल्याला महापुरुषांची आठवण करत असताना आपल्याला त्यांच्यासारखीच जगायचं आहे. नुसतं वक्त्यांनी भाषण केलं, टाळ्या वाजवल्या, लोक घरी गेली आणि प्रत्यक्ष व्यवहारामध्ये विचारमंचावर जेव्हा आमच्या भगिनी असतात तेव्हा आम्ही त्यांना बसायला संधी देतो का? म्हणजे आज आमच्या 2 महिला इथे आहेत. ही प्रातिनिधिक गोष्ट आहे की आम्ही आमच्या महिलांना 50% लोकसंख्या त्यांची आहे. प्रत्येक घरातला पुरुष इथे येतो, ते कपडे आम्हाला कोणी दिले? आमच्या घरातल्या महिलांनी दिले. जेवण कोणी केलं? महिलांनी दिलं. पण जेव्हा नेतृत्व द्यायचा विषय येतो तेव्हा आम्ही महिलांना नेतृत्व देत नाहीत, म्हणजे आमच्या आचरणात तो मुद्दा नसतो. आणि म्हणूनच ही गोष्ट मी मुद्दाम आपल्याला सांगितली की ज्या लॉर्ड कनिंगहम यांनी ह्या सगळ्या भारताच्या पुरातत्व विभागाच्या मार्फत संशोधन केलं, त्यामध्ये सम्राट अशोक हे नाव सापडलं. आणि सम्राट अशोकाने हे जे राज्य केलं हे भगवान बुद्धांच्या विचाराने केलेलं आहे. आणि म्हणून या अर्थाने सम्राट अशोकाने देशामध्ये जी लेणी कोरलेली आहेत किंवा जुनी स्थळं आहेत, विहार आहेत त्या काळातली, ही कोकणामध्ये जास्त आहेत. आणि म्हणून कोकणाच्या किनारपट्टीचं संशोधन आम्ही केलं पाहिजे. तुम्ही ठाणे, रायगड, पालघर, मुंबई या परिसरात गेलात तर दर 25 किलोमीटरवर त्या काळातली बुद्ध विहार आहेत किंवा व्यापारी केंद्र आहेत, तिथून व्यापार चालायचा. मला वाटतं तुमची ही जी गुहागरचा समुद्र किनारा आहे, तिथल्या खाड्या आहेत चिपळूण वगैरे, यांच्यात संशोधन केलं तुम्ही तर ही ठिकाणं आपल्याला आजही सापडू शकतात. आम्ही त्याच्यावर अजून संशोधन केलेलं नाही. आणि इथे केवळ ती दगडाची हे नाहीत, म्हणजे विहारं नाहीत, तर तिथे जिवंत संस्कार होतात. त्या संस्कारामध्ये स्त्री पुरुष समानतेचा संस्कार आहे. आणि म्हणून कोकणामध्ये ही वेगळी पद्धत आपल्याकडे पाहायला मिळते. याच पद्धतीने या कोकणातून जगाशी जागतिक व्यापार होत होता. 2500 वर्षापासून संपूर्ण श्रीलंका, इजिप्तशी व्यापार होत होता. आणि त्या व्यापारी मार्गावर पूर्वी पण लेणी होती, व्यापाऱ्यांसाठी पाणी पिण्याची ठिकाणं होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं की सम्राट अशोकानंतर ही जी व्यापारी केंद्र होती त्याच्या भोवती तटबंद्या बांधल्या, किल्ले बांधले. पहिला राजा आहे सम्राट अशोकानंतरचा की ज्यांना जागतिक व्यापार समजला. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची रणनीती समजून घेताना ते केवळ तलवारीने लढाई करणारे राजे नाहीत, तर ते जगातला जो व्यापार होता भारताचा त्या व्यापाराला पुन्हा चालना देणारे राजे होते. म्हणजे हा सिंधुदुर्ग किल्ला असेल, आमच्याकडे कुलाबा असेल, विजयदुर्ग असतील, हे जे किल्ले आहेत ही किल्ले नुसते लढाईंची केंद्र नाहीत. तो जागतिक व्यापार चालायचा, त्या व्यापारावर देखरेख ठेवणं, त्याच्यावर कर बसवणं, आयात निर्यात व्यापार, ह्याचीही केंद्र आहेत. आता आपल्या बुद्धविहारामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी आहेत म्हणून याला पर्यटन केंद्र म्हणून शासनाने जाहीर करावे आपण प्रयत्न करतोय. परंतु कोकणाचे सगळे खाडी किनारे आहेत ही जागतिक व्यापारी केंद्र आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्याला आरमाराचं स्वरूप दिलं गेलं. आणि हे जे सगळे लोक होते समुद्रातले सागरी लोक होते, त्यांना अत्यंत प्रतिष्ठा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मिळालेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ही रणनीती आखताना मनुस्मृतीला नाकारलेलं आहे. कारण मनुस्मृती सांगत होती की समुद्र मार्गे जाऊ नका, समुद्र उल्लंघन करू नका. महापुरुषांच्या नावांची यादी मी घेतली नाही, पण राजर्षी शाहू महाराज जेव्हा परदेशात गेले तेव्हा इथल्या ब्रह्मवृंदाने किंवा पुरोहितांनी सांगितलं की समुद्र उल्लंघन तुम्ही केलं, तुम्ही पाप केलेत, तुम्हाला शिक्षा भोगावी लागेल. राजाला सुद्धा इथले लोक सांगत होते. असं का होत होतं की समुद्रमार्गे परदेशात गेलेला माणूस शहाणा होऊन यायचा. आज सुद्धा परदेशात गेलेले लोक किती विद्वान झालेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर परदेशात गेले नसते, कल्पना करा भारतातली पुस्तकं वाचून काय झालं असतो, गुलामच झाला असतो. आम्ही कोणावर गुलामच आहोत. ज्यांनी परदेश पाहिला आहे त्यांना माहीत आहे जगामधली जी सगळ्या चळवळी आहेत, सामाजिक क्रांतीच्या, विज्ञानाच्या चळवळी, ह्या परदेशात गेल्यावर कळल्या. आम्ही स्वतः, मी ही जी टोपी घालतो त्याचं कारण आहे, ही समुद्रावरची टोपी आहे. मुंबईतले छत्रपती शिवाजी महाराजांचा आरमार, आगरी, कोळी, भंडारी हे सगळे सांभाळत होते.
श्रीलंका, इजिप्त इथे जात होते. भगवान बुद्धाच्या काळापासून जात होते, पण शिवाजी महाराजांनी त्यांना प्रतिष्ठा दिली. आणि म्हणून मनुस्मृती सांगत होती की समुद्र उल्लंघन करू नका. याचं खरं कारण होतं की जर बाहेरच्या देशात गेली तर ह्यांना आपल्या गुलामीची कारणं समजतील, ते स्वतंत्र होतील. आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात जास्त पैसा आहे. तुम्ही आमच्याकडे आलात, JNPT बंदर आहे, देशाचा सगळा मोठा व्यापार तिथे होतो. आता पालघरमध्ये असं एक बंदर होते. आणि परदेशातल्या ज्या नोकऱ्या आहेत जहाजावरच्या, त्यातले पगार विचारा 2-2, 3-3 लाख पगार आहेत. पण आपल्याला एकच माहीत आहे, तलाठी, तहसीलदार, जिल्हाधिकारी. व समुद्रावरचे जे कॅप्टन आहेत ते कॅप्टन किती पैसे कमवतात, सागरी व्यापारामध्ये किती पैसा आहे, ही गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांना कळली होती. आताच्या राज्यकर्त्यांना समजत नाही. म्हणून तुमच्या खाड्या आज गटारं झालेली आहेत. तिथे जहाजं दिसत नाहीत, तिथे आरमार दिसत नाहीत. त्यामध्ये प्लास्टिक आहे, त्यामध्ये गटारं सोडलेली आहेत, प्रदूषित पाणी सोडलेलं आहे, मासे मरत आहेत. म्हणून शिवाजी महाराजांना समजून घेणं एवढं सोपं नाही. शिवाजी महाराजांना असं उभं केलं की शिवाजी महाराज हे मुसलमानांचे शत्रू आहेत. शिवाजी महाराजांच्या आरमारात 50% मुस्लिम आहेत. आजही मुंबईच्या तुम्ही समुद्रात गेलात तर तिथे जी बोट वाहतूक आहे त्यामध्ये मुस्लिम लोक भरपूर आहेत. कोकणामध्ये सगळे मुस्लिम बोटीचा व्यवसाय किंवा मच्छीमारीचा व्यवसाय करतात. अमजद बोरकर नावाचे नेते आहेत, त्यांच्यासोबत आम्ही काम केलेलं आहे. तर सांगायचा मुद्दा असा की समुद्र हा वाईट आहे, ही प्रतिमा आपल्या देशामध्ये संस्कारित केली गेली आहे मनुस्मृतीने. तुम्ही तिकडे जाऊ नका. अशीच गोष्ट सांगितली की स्त्रिया ह्या अपवित्र असतात, स्त्रियांना सार्वजनिक कार्यक्रमात बोलू नका, पूजेमध्ये बोलू नका. आज ही क्रांती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. त्यांनी आपल्या आईला देवापेक्षा मोठा जास्त सन्मान दिला. आणि हे जे आपल्याकडे सांगतात की हे राज्य म्हणजे स्त्रींची इच्छा, ती स्त्रींची नाही तर त्यांच्या आईची इच्छा होती हे राज्य व्हावं. नाहीतर अगोदर आदिलशाही, निजामशाही होतीच आपल्याकडे. तिकडे शहाजीराजे नोकरी करत होते. पण जिजाऊंनी सांगितलं की आदिलशाही, निजामशाही आपल्याला नको, कारण तिथे स्त्रियांचा आदर नाही, स्त्रियांची प्रतिष्ठा नाही. स्त्रियांना जगाच्या मार्केटमध्ये विकणारी आदिलशाही, निजामशाही होती. सिद्धी वगैरे यांच्या तुम्ही बातम्या वाचल्या असतील. मग स्त्रियांना सन्मान देणारं स्वराज्य मला पाहिजे, हे जिजाऊंनी सांगितलं. आणि म्हणून शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे स्त्रियांना आदर देणारं स्वराज्य आहे. या अर्थाने आम्ही त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि आमच्या जीवनामध्ये ते आचरणात आणलं पाहिजे. आणि शिवाजी महाराज जर आपल्या जीवनात आणायचे असतील तर त्या माणसानं आपल्या घरातल्या स्त्रियांना अधिकार दिले पाहिजे, सन्मान दिले पाहिजेत. जर असं आम्ही वागत नसू तर शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार आम्हाला नाही. आणि म्हणून आजची जी सभा आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. मी आयोजकांना यासाठी धन्यवाद देतो की अशा सभांमध्ये आपण भारतीय संविधानाने सांगितलेल्या गोष्टी अंमलात आणल्या पाहिजेत. आणि भारतीय संविधान काय सांगतं? या देशानं शोषण केले पहिल्यांदा स्त्रियांचं. स्त्रियांना शूद्र म्हटलं, स्त्रियांना गुलाम म्हटलं. मग स्त्रियांना गुलाम म्हटल्यानंतर तिच्या पोटी जन्माला येणारं मूल गुलामच होणार. म्हणजे शिवाजी राजा घडवायचा असेल तर जिजाऊ असली पाहिजे, स्वतंत्र असली पाहिजे. आणि ती किती स्वतंत्र आहे? जुन्या रूढी परंपरा नाकारणारी आहे. त्या काळामध्ये नवरा वारला की स्त्रीने सती गेलं पाहिजे अशी परंपरा होती. आदर्श स्त्री तिला म्हणत, कोणालाच जी सती जाईल तिला. ज्यावेळी जिजाऊ लोकांचा जो प्रभाव असतो त्या प्रभावपोटी सती जायला निघाला तेव्हा महाराजांनी सांगितलं, आई हे राज्य तुझ्या इच्छेने मी केले, तू नसशील तर मला कशाला राज्य पाहिजे, तू सती जायचं नाही. अशा प्रकारची परंपरा लाथाडण्याचं काम इथे झालेलं आहे. आज आपल्या गावात अशा अनेक परंपरा आहेत, खूप वेगवेगळ्या परंपरा छत्रपती शिवाजी महाराजांनी नाकारल्या. मग ते स्त्रियांना कमी लेखणं असेल, स्त्रियांना अधिकार न देणं असेल, आणि सगळ्यात महत्त्वाचं समुद्रावरचं आरमार उभं करणं. तुमचं गावच अशा ठिकाणी आहे, इतक्या सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाणी आहे, इथं आलेला माणूस परत मुंबईत जाणार नाही. एवढं जबरदस्त वातावरण इथे आहे. आणि आता पर्यटनासाठी इथे एवढं वातावरण आहे तर मुंबईत असा एकही भाग राहिलेला नाही की असं एखादं पर्यटन केंद्र किंवा रिसॉर्ट तिथे आहे. तिथे फार गर्दी झालेली आहे. आणि अशा ठिकाणी तुम्ही आहात आणि मी येताना ते पाहिलं सगळं. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी या परिसराचा अचूक अभ्यास केला होता. सम्राट अशोकाच्या काळात जे बौद्ध लेणी किंवा व्यापारी केंद्र होती तिथेच ते किल्ले झालेले आहेत. तुम्ही किल्ले बघा. रायगडावर तुम्ही गेलात तर संपूर्ण रायगड बघितलात, पण पाण्याची टाकी बघितल्यानंतर लक्षात येतं की पाण्याची टाकी हे शिवाजी महाराजांच्या अगोदरपासून आहेत. आणि म्हणून मी ज्या बौद्ध लेण्यांचं आंदोलन केलं तिथे पाण्याची टाकी होती. कोकणाच्या बद्दल अनेक अभ्यासकांनी असं लिहिलं आहे
की कोकण हा ज्वालामुखीतून तयार झाला आहे किंवा भूकंपातून तयार झाला आहे आणि म्हणून इथे कधी भूकंप होऊ शकतो, म्हणून इथे धरणं बांधू नका असं लिहिलं त्यांनी. पण बौद्ध लेण्यातलं पाणी अजूनही हललेलं नाही 2000 वर्ष, याचा अर्थ इथे भूकंप होत नाही. मग त्यांनी असं का लिहिलं? कोकणाला जर 24 तास पाणी भेटलं शेतीला, 2 नाही 3 नाही 4 पिकं होतील, म्हणजे पाणी जर भेटलं तर. पण कोकणामध्ये तशी धरणं झाली नाहीत, पाण्याचा पुरवठा झालाच नाही. तुमच्या रत्नागिरीत माहीत नाही, आमच्या रायगडमध्ये तसं नाही. MIDC आली आणि सगळ्या शेतीची त्यांनी वाट लावलेली आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांची या अर्थाने जी सागर नीती आहे किंवा आरमाराची नीती आहे ती महाराष्ट्राला कोणी सांगितलेली नाही. आणि म्हणून आपल्याला कल्पना आहे की घरातल्या स्त्रियांना आदर देणारा राजा यांच्याबद्दल अनेक विचारवंतांनी महाराजांबद्दल खूप चांगलं लिहिलं आहे. कॉम्रेड गोविंद पानसरे हे लिहितात की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्त्रियांच्या बद्दलची जी नीती आहे ती कुठल्याच राजामध्ये नाही, कुठल्या सरदारामध्ये नाही. आणि एका वाक्यात त्यांनी हे सांगून टाकलंय, हे बाकीच्या राजांचं काय बोलायलाच नको. आणि बाकी तुम्हाला पुराणातले देव वगैरे लोक आहेत त्यांचं पण तुम्ही पाहिलं, मनुस्मृती खचाखच भरलेली आहे. अशा स्थितीमध्ये या अर्थाचे शिवाजी महाराज आमच्याकडे सांगितले गेले नाहीत. आपल्याला कल्पना आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी महात्मा ज्योतिबा फुलेंनी शोधली. आज शिवाजी महाराजांवरून भांडणं सुरू आहेत. जो तो समाज बोलतोय शिवाजी महाराज आमचे आहेत आमचे आहेत. मग बाकीच्या लोकांना त्यांची आठवण का नाही झाली? म्हणजे त्याचं कारण काय? महात्मा ज्योतिबा फुलेंनीच का शोधली हा पण संशोधनाचा विषय आहे. आणि मग महात्मा ज्योतिबा फुले यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं गुरु म्हणलेलं आहे. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे गुरु आहेत त्याच्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले गुरु आहेत. आणि महात्मा ज्योतिबा फुलेंनी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधली आणि महाराष्ट्राला एक नवी वैचारिक ओळख दिली. महात्मा ज्योतिबा फुले यांनी सांगितलं की या देशानं स्त्रिया, शूद्र आणि अतिशूद्र यांचं शोषण केलेलं आहे आणि पहिलं शोषण स्त्रियांचं केलं आहे. म्हणजे भारताची गुलामीची सुरुवात ही स्त्रियांपासून झाली आणि त्याला गुलामीतून स्वातंत्र्य करायचं असेल, मोकळं करायचं असेल तर तुम्ही स्त्रियांना अधिकार द्या असं संविधान सांगतं, बाबासाहेब सांगतात. परंतु बाबासाहेबांचा हा विचार आमच्या जीवनात, आमच्या समाजात आज रुजलेला आहे का? म्हणजे महाराष्ट्र ही पुरोगामी राज्य आहे. महाराष्ट्राला फार विचारांची परंपरा आहे, प्रबोधनाची परंपरा आहे. पण महाराष्ट्राची स्त्री अजूनही मुख्यमंत्री होऊ शकत नाही. बाबासाहेबांनी जी संविधानाची रचना केली त्यामध्ये स्त्री शूद्रातिशूद्रांना अधिकार द्या, पण आम्ही अजूनही स्त्रियांना मुख्यमंत्री, महसूल मंत्री बनवू शकलेलो नाही. हे वास्तव आहे. याची चिकित्सा आपल्याला करावी लागेल. कारण शिवाजी महाराजांची रणनीती म्हटल्यानंतर आपण फक्त तलवार काढतो. अफजल खानाचा कोथळा असा काढला आणि शाहिस्तेखानाची बोटं अशी छाटली, याच्या पलीकडे आम्ही जात नाही. त्यांच्या समाज व्यवस्थेबद्दल आम्ही बोलत नाही. आणि म्हणून महाराष्ट्राला वैचारिक ओळख सत्य ही महात्मा ज्योतिबा फुलेंनी सांगितलं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना राजा म्हणून पुढे आणण्याचं काम दोन्ही महापुरुषांनी केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा लोकशाही मानत असताना, म्हणजे लोकशाहीने राजेशाही नाकारली, राजेशाहीला घालवूनच लोकशाही आली. मग छत्रपती शिवाजी महाराजांना एवढा सन्मान देण्याचं कारण काय? तर शिवाजी महाराजांची जी रणनीती आहे त्या रणनीतीमध्ये, समाजनीतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुढचं जे संविधान आहे ते दिसत होतं. म्हणजे संविधानामधली जीवनमूल्य दिसत होती. या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा अभ्यास महाराष्ट्राने केला पाहिजे. आणि म्हणून शिवाजी महाराजांचे जे राज्य आहे ते रयतेचं राज्य आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की मनुस्मृती जर तुम्ही वाचलीत, भारतीय संविधान, बाबासाहेब आंबेडकर यांचा नीट अभ्यास करायचा असेल तर आम्ही मनुस्मृती वाचली पाहिजे. मनुस्मृती सांगत होती की लढण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांना आहे, क्षत्रियांना आहे, वैश्यांना आहे. शूद्रांना, अतिशूद्रांना तलवार हाती धरण्याचा अधिकारच नाही. तलवार हाती धरण्याचा अधिकार नाही म्हणजे काय? सत्तेचा अधिकार नाही. कारण तलवार हातात धरेल तोच राज्यकर्ता होईल. बाकीचे लोक शेतामध्ये भात लावणार, कापणी करणार, ते लढत नाहीत. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं निरीक्षण आहे, आपल्या देशाचा पराभव होण्याचं हे एक कारण होतं की शूद्रांच्या हाती शस्त्र दिली नाहीत मनुस्मृतीने. आणि शूद्रामध्ये 50% आमच्या स्त्रिया आहेत. स्त्रिया लढू शकत नाही का? तर लढू शकतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आता मी इकडचे मच्छी मार्केट नाही पाहिले, म्हणजे आल्यानंतर अजून मासळी मार्केटला गेलो नाही, पण मुंबईतल्या मासळी मार्केटमध्ये तुम्ही आलात तर आमच्या सगळ्या महिला मार्केटमध्ये काती कोयती घेऊन बसलेल्या आहेत. आणि त्या महिलांच्याबद्दल विनयभंगाची तक्रार अजून पोलीस स्टेशनला गेलेली नाही. महाराष्ट्रात बाकीच्या महिलावर अन्याय अत्याचार झाले, मारामारी झाल्या, पण कोळणींचा विनयभंग केलेला पुरुष अजून कोकणात तरी कुठे दिसत
नाही. आणि जर असं झालं ती कातीने त्याला माशासारखा चिरू शकते, एवढी ताकद त्या महिलांमध्ये. मग ही कुठून आली? मनुस्मृती असताना ही कुठून आली? त्याचं मूळ पुन्हा भगवान बुद्धांच्या त्या विचारात आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात आहे. आणि म्हणून महाराष्ट्राच्या आताच्या राजकारणात महिलांचं स्थान काय, हा खरोखर मोठा प्रश्न आहे. आणि आम्ही अशा प्रकारच्या कार्यक्रमामध्ये याची चिरफाड केली पाहिजे, मांडणी केली पाहिजे. बंधू आणि भगिनीनो, आपल्याला कल्पना आहे की रयतेचं स्वराज्य म्हणजे तरी काय? रयत म्हणजे कोणाचं राज्य? तुम्हाला ऐकायला फार कठीण वाटेल की आदिलशाही निजामशाहीमध्ये पाटील आणि कुलकर्णी नावाचे अधिकारी होते. तर माझं आडनाव पण पाटील आहे, पण मी कुळ कायद्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या जमिनीतून झालेला पाटील आहे. मी 100 एकरचा मालक नाही अंग्रे साहेब. म्हणजे आम्हाला 2 गुंठे 3 गुंठे 4 गुंठे जागा कुळ कायद्यातून मिळाल्यात. जमीनदारी हा प्रकार नाही. मी जर महाराष्ट्रात गेलो, राजाराम पाटील सांगितलं ते पण अरे पाटील आले. पाटील म्हणजे 100 एकरचा मालक. कोकणातला पाटील तसा नाही आहे. कोकणातला पाटील भूमिहीन आहे किंवा अल्पभूधारक आहे. बाबासाहेबांच्या खोतीविरुद्ध आंदोलनानं आम्हाला जमिनीचं मालक बनवलं. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं, त्यामध्ये आदिलशाही निजामशाहीमध्ये जे अधिकारी होते पाटील आणि कुलकर्णी, हे लोकांचं शोषण करायचे. त्यांच्या गड्या होत्या. आता बघा, पूर्वीचा जांभा दगड घराला लावू नये असा एक संकेत होता. म्हणजे जांभा दगड जर लावला तर तो किल्ल्यासारखा होईल आणि तो माजेल, म्हणून तो दगड नाही लावायचा. त्याचं कारण ते होतं. तर अशा ज्या गड्या होत्या पाटील कुलकर्ण्यांच्या, त्या उद्ध्वस्त केल्या महाराजांनी. नाही, सामान्य जनता कशी उघड्यावर राहते ना, रस्त्यावर राहते ना, तसंच तुम्ही पण राहायचं. तुम्ही काही शहाणे नाही आलेत. शिवाजी महाराजांनी हे केलं हे महाराष्ट्रात कोण सांगते का? कोणीच सांगत नाही. त्याच्यावर कोणी बोलत नाही. ते गप्प बसतात. रयत जशी राहते तसंच तुम्ही पण राहा. तुम्ही कोणी सरदार कोणी राजे आहेत म्हणून विशेष तुम्हाला घर मिळणार नाही, अशा प्रकारची नीती छत्रपती शिवाजी महाराजांची होती. आणि ही सामाजिक समतेची नीतीच म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आत्ता ज्या संविधानात गोष्टी आणल्यात त्या उगाच आणलेल्या नाहीत. आणि म्हणून आपण ह्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. आपल्याला कल्पना आहे की सरंजामी जो स्वभाव आहे महाराष्ट्राचा, जमीनदारी स्वभाव आहे, तो स्वभाव बदलण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. जमीनदारी संपवलेली आहे. बाबासाहेबांनी वेगळं काय केलेलं नाही ते पुढे मी सांगणारच आहेत. परंतु ही जी नीती आहे आदिलशाही निजामशाहीतली, त्या नीतीमध्ये महाराष्ट्रात विषमता होती आणि बाबासाहेब आंबेडकरांनी हे पाटील कुलकर्णी या अधिकाऱ्यांना शासन केलेलं आहे. आणि त्यातून समता निर्माण झाली, उगाच समता निर्माण झालेली नाही. आणि म्हणूनच आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार ज्या इतिहासकारांनी लिहिला, ज्या विचारवंतांनी सांगितला, त्यामध्ये जे विचारवंत काही म्हणायचे की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे गो ब्राह्मण प्रतिपालक आहेत, म्हणजे गाईचं आणि ब्राह्मणांचं रक्षण करणारे आहेत. आणि काहींनी म्हटलं ते क्षत्रिय कुलांतस आहेत. मग क्षत्रिय कुळातले आहेत, मग बाकीची कुळं गेली कुठे? हा प्रश्न आहे ना. बाकीच्या जाती होत्या, SC ST OBC होते, ते काय लढाया लढलेच नाही का? मला प्रश्न पडतो की आगरी समाजात एक पण सरदार नव्हता का? कोळी समाजात एक पण सरदार नव्हता का? सरदार फक्त उच्च जातीतले होते का? तसं नव्हतं. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणारी वक्ते पण भेटले नाहीत, आजही भेटत नाहीत. ते सांगतच नाहीत. कमीत कमी समुद्रावरचं जे आरमार आहे त्यांना समुद्रात पोहता येतं, तेच तिथे लढू शकतात. बाकीचे लोक लढू शकत नाहीत. नाशिकच्या माणसाला किंवा पुण्याच्या माणसाला सांगितलं तर समुद्रात उडी टाकतो, टाकू शकतो? लाटांमध्ये उतरू शकतो? उतरू शकत नाही. आमच्याकडे उरणला एक पाकिस्तानचं जहाज बुडालं होतं आणि ते जहाज बुडल्यानंतर पाहणी करायला RR पाटील त्यावेळी बोटीने आले होते. आणि ते पाहणी करत असताना घाटावरचा एक शिपाई, आता तुम्हाला माहिती आहे ह्या कट्ट्यावर तुम्ही उभे राहिलात तर सडपातळ माणूस तो नीट उभा राहतो, पण जाडा माणूस उभा राहिला, आता तुम्हाला माहिती आहे कट्ट्यावर तुम्ही उभे राहिला तर सडपातळ माणूस तो नीट उभा राहतो, पण जाडा माणूस उभा राहिला आणि तो थोडा झुकला, म्हणजे गुरुत्वमध्ये असतो बॉडीचा, तो असा झुकला खाली कोसळणार. तो शिपाई जाडा होता आणि तो झुकला आणि पाण्यात पडून मृत्युमुखी पडला, कारण त्याला पोहता येत नव्हतं. ह्याची बातमी लोकसत्तेला आली. तेव्हा त्यांना सांगितलं, बाबांनो, जमिनीवर ठीक आहे, तुम्हाला समुद्रात जायचं असेल तर शिपाई हा पोहणारा पाहिजे. तो टिकेल कसा? हे नैसर्गिक कारण आहे. पण समुद्रावर पण आम्ही, जमिनीवर पण आणि आकाशात पण आम्हीच. अशामुळे देशाचा पराभव नेहमी झाला. आणि म्हणून जिथे शूद्रांच्या अतिशूद्रांच्या हातात शस्त्र दिली पाहिजे ती शस्त्र छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली. परंतु त्या लढणाऱ्या लोकांची नावं लिहिणारे इतिहासकार सापडत नाहीत. कारण संकेत आला की शूद्रांना अतिशूद्रांना शस्त्राचा अधिकार नाही, सत्तेचा अधिकार नाही. आणि एवढे अनर्थ सगळे
या अशा प्रकारच्या गोष्टींनी केले आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेंनी याच्यावर संशोधन केलं आणि हे आम्हाला सांगितलं. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ गो ब्राह्मण प्रतिपालक नव्हते किंवा क्षत्रिय कुलावंत असं पण नव्हते, ते रयतेचे राजे होते. याचा अर्थ स्त्रिया, शूद्र, अतिशूद्र या अधिकार नाकारलेल्या लोकांचं रयतेचं राज्य त्यांनी ते आणलं आणि त्यांनी सांगितलं की ही जी रयत आहे यांच्या भाजीच्या देठाला हात लावू नका. एवढे आदेश दिले महाराजांनी. का? या लोकांना लुटण्याची परंपरा महाराष्ट्राची होती, आता ती पुन्हा नव्याने निर्माण झाली. आणि म्हणून नवी मुंबईतल्या आमच्या आगरी कोळी कराड्यांच्या सगळ्या जमिनी गेल्या. मुंबईचे मालक आम्ही होतो. मुंबईची 7 बेटं आगरी कोळी भंडाऱ्यांची होती, ईस्ट इंडियन लोकांची होती. पण आता तुम्ही सांगितलं मुंबईचे मालक आगरी कोळी होते, कोणी विश्वास ठेवेल? 7-12 नाही राहिला आमचा. मग 7-12 नष्ट करणारे कोण आहेत? हे काही छत्रपती शिवाजी महाराजांचे लोक आहेत? कोण लोक आहेत की ज्यांनी मुंबईचे गावठाणाचे उतारेचे उतारे नाकारले? विश्वास पाटील नावाचे कादंबरीकार आहेत, पानिपतकार, त्याने आमचा जू कोळीवाडाचा 7-12च नष्ट केला. आता त्यामध्ये प्रचंड पैसा आहे. मुंबईतल्या एका गुंठ्याला 10 कोटी रुपये भाव आहे. म्हणून येणारे महसूल अधिकारी 7-12 उडवून टाकतात. तुमच्याकडे असे प्रकार लवकरच घडतील. 7-12 दर 6 महिन्यांनी काढत जा. 7-12ची नावं बदलली जातील. ही आमच्याकडे घडलेली गोष्ट आहे, मुंबईत घडलेली गोष्ट आहे. मुंबईतल्या झोपडपट्ट्यांचे अधिकार संपवले. रमाबाई नगरचं उदाहरण मी नेहमी देतो. रमाबाई नगर ही आपली वस्ती आहे, 156 एकर वस्ती आहे ती. त्याला 4 FSI पकडला तर 600 एकर जागा होते. पण बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा समोर आहे, बाबासाहेब आंबेडकरांची लोक तिथे राहतात. पण कुणीही ही वस्ती 12 वर्षापेक्षा जुनी आहे म्हणून त्याची 7-12वर नोंद कलेक्टरनी करावी असा अर्जच केला नाही. आणि जमीन मालकी नसल्यामुळे त्याला अतिक्रमण ठरवलं गेलं आणि त्याचा SRA झाला. आणि SRAमध्ये तुम्हाला माहीत आहे 200-250 फुटांच्या घरामध्ये 2 सुना आणि सासरा राहू शकतो का? ती विकावी लागली आणि मुंबई लोकांना सोडावी लागली. हे SRA प्रकल्पाचं म्हणजे इथे सुद्धा ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की ज्या रयतेला गाव नाही त्याला गावं द्या, ज्याला घर नाही त्याला घर द्या, ज्याला नांगर नाही त्याला नांगर द्या, ज्याला बैल नाही त्याला बैल द्या, पेरणी करायला पैसे नाही त्याला बिनव्याजी पैसे द्या, अशी शिवाजी महाराजांची नीती होती. आणि म्हणून महाराष्ट्र लढायला उभा राहिला. महाराष्ट्रातला शेवटचा माणूस स्वराज्यासाठी प्राण द्यायला तयार झाला. कारण ते राज्य जमीनदारांचं नव्हतं, ते राज्य सरंजामदारांचं नव्हतं, ते राज्य ब्राह्मण पुरोहितांचं नव्हतं, तर रयतेचं राज्य होतं. पण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ह्याची मांडणी आतापर्यंत झालेली नाही. बाबासाहेब आंबेडकर आपल्याला अपेक्षेपेक्षा लवकर गेले, नाहीतर देशामध्ये फार मोठं परिवर्तन झालं असतं, फार मोठं परिवर्तन झालं असतं. पण त्यांना तेवढा वेळ मिळालाच नाही जेवढा मिळायला पाहिजे होता. त्यांनी जे धर्मांतर केलं, बौद्ध धर्माकडे वाटचाल केली, ही देशातली फार मोठी घटना होती. कारण या देशामध्ये जे संविधान आहे त्या संविधानाला अनुकूल विचार भगवान बुद्धांचा आहे आणि त्याच्या प्रतिकूल विचार आजचाच विचार चालू आहे, वैदिक विचार चालू आहे. त्याच्यामुळे आपल्याला अपेक्षित समता दिसत नाही. आजचा हा कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निर्वाणाचा दिवसाचा कार्यक्रम आहे. अख्ख्या देशाने दुःख व्यक्त केलं पाहिजे. ज्याने आम्हाला जगण्याचे अधिकार दिले, संविधान दिलं, तो काय फक्त बौद्ध बांधवांचा विषय आहे का? तो सगळ्यांचा विषय आहे. देशातल्या प्रत्येक माणसाला अधिकार, ब्राह्मणांना आहे, क्षत्रियांना आहे, वैश्यान त्यांना पण राईट्स दिले. आधी राईट्स एवढे झाले की आता त्यांनी सांगितलं आम्ही गरीब झालो, आम्हाला EWS आरक्षण द्या, ते पण देऊन टाकलं. खरं म्हणजे आरक्षण हा सामाजिक न्यायाचा विषय आहे. तुम्ही जर लोकांवर अन्याय केला आहे तर तुमच्यावर अन्याय कोणी केला? आम्ही केला का अन्याय? पण त्यांनी घोषित केलं नाही आम्ही गरीब झालो. गरीब का झालो? मागासवर्गीयांना अधिकार दिल्यामुळे ते चांगले कपड्यामध्ये सभा ऐकायला लागले, भाषणं करायला लागले. आणि ही क्रांती आम्हाला दुःखदायक आहे. आम्ही गरीब झालो, आता आम्हाला आरक्षण द्या. असं भयानक प्रकार या काळात घडलेले आणि याला जबाबदार आम्ही आहोत. कारण आम्ही समतेचं महत्त्व लोकांना सांगितलंच नाही. समतेचं महत्त्व सांगितलं असतं, शिवाजी महाराज जरी शिकवलं असतं तरी ही वेळ आली नसती. आणि म्हणून शिवाजी महाराजांची जी नीती आहे की रयतेला नवीन गावं वसवून दिली. ज्या लोकांना शस्त्राचा अधिकार नव्हता त्यांच्या हातात छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार दिलं. भंडारी, आगरी, कोळी हे आरमाराचे प्रमुख झाले. काय त्यांची अवस्था आहे आज बघा जा. आहे कुठं नाव? राहिलेत त्यांचे आमदार, राहिलेत त्यांचे खासदार, त्यांचा होतोय मुख्यमंत्री? नाही होत. मग महाराजांच्या राज्यात ते एवढे अधिकारपदावर होते. मग आता समता आहे की विषमता आहे? हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून मनुस्मृतीची नीती होती की शूद्र, अतिशूद्र यांना शस्त्राचा अधिकार नाकारायचा आणि सगळ्यात मोठा अधिकार महिलांना नाकारला गेला. आपल्याला कल्पना आहे जिजाऊंच्या जीवनात असे अनेक प्रसंग आहेत. संकटाच्या काळात ते तलवार घेऊन पुढे निघालेले आहेत.
त्याने असं म्हटलं नाही मी डोक्यावर पदर घेऊन घरातच राहीन आणि बाकीचे सरदार जातील. त्यांनी सांगितलं तुम्हाला जमत नसेल तर मी जाते, महाराजांची आई आहे. अशा प्रकारची बलवान स्त्री आजही घरामध्ये आहे. मी अतिशयोक्ती सांगत नाही. मी लहान असताना 8वीला असताना आता गावात लोकांची पाण्यावरून भांडणं होतात. वरच्या शेताचा बांध फुटला की ते पाणी खाली जातं, मग त्याचा बांध फुटतो. मग खालचा माणूस येऊन शिवी देतो आपल्याला, तुझ्यामुळे आमचा बांध फुटला. माझ्या बाबतीत असं घडलं होतं. आमच्या गावातला एक पाटील मला मारायला आला, तेव्हा आई बाहेर पडली कोयता घेऊन. माझ्या पोराला हात लावलास तर कापून काढेन तुला. म्हणजे इथली स्त्री एवढी बलवान आहे, तिच्यावर आम्ही काही लिहित नाही. स्त्रियांचा अधिकारांचा विषय आज कुठेच येत नाही, कुठल्याच ह्यात येत नाही. फक्त जिजाऊंना आम्ही जिजाऊ म्हणतो, राजमाता म्हणतो, पण आमच्या घरातली जिजाऊ आहे तिला आम्ही सन्मान देतो का? आजही स्त्रियांच्या अपमानाच्या घटना सगळ्या ठिकाणी होतात. पोलीस स्टेशनमध्ये नोंदवल्या जात नाहीत, नोंदवल्या जात त्या घटना भयानक घडत आहेत. आणि म्हणून या बाबतीत आपण छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण ठेवली पाहिजे की ते या पुरुषसत्ताक पद्धतीच्या विरोधी होते, स्त्रियांना अधिकार देणारे राजे होते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तर ह्या सगळ्या गोष्टी, समतेच्या गोष्टी संविधानात आणलेल्या आहेत. आणि म्हणून स्त्रियांच्या अधिकारांचं हिंदू कोड बिल, त्याचा जो संघर्ष आहे संविधान सभेतला, तुम्ही बघा. म्हणजे शिवाजी महाराज हातात शस्त्र असताना त्यांना सुद्धा विरोध झाला आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांना किती विरोध झाला आहे. म्हणजे देशातला हा जो संघर्ष आहे तो इतका महत्त्वाचा आहे. आतासुद्धा शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांसारखे आम्ही वागायला लागलो तर आम्हाला प्रचंड त्रास होऊ शकतो, अशी आजची स्थिती आहे. आणि तुम्ही प्रयत्न करून बघा की असं वागण्याचा प्रयत्न केल्यानंतर आपल्याला सुद्धा त्रास होतो. पण आपण काय बोलतो, सोयीस्कर वागतो, जाऊ दे त्या भानगडीत नाही पडायचं, सोपं आहे ते काम करा. आम्ही तिकडे जात नाही. आणि म्हणून आपल्याला मी सांगू इच्छितो की शूद्र या देशातले अतिशूद्र, शूद्र म्हणजे केवळ ओबीसी नाहीत तर 50% स्त्रिया सुद्धा शूद्र आहेत. या शूद्रांच्या हातात शस्त्र दिल्यानंतर काय होतं हे महाराजांनी करून दाखवलं. म्हणजे आरमाराची शस्त्र शूद्रांच्या हाती दिली. भीमा कोरेगावमध्ये अतिशूद्र लढले आणि त्यांनी असा पराक्रम केला की काय झालं तुम्हाला माहीत आहे. देशामध्ये क्रांती घडली. फक्त प्रश्न होता की लढण्याचा अधिकार तुम्ही देणार की नाही. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी जी क्रांती केलेली आहे ते शस्त्र शूद्रांच्या हाती दिली. मनुस्मृती सांगत होती की शस्त्राचा अधिकार उच्चवर्णीयांना आहे, शूद्रांना अतिशूद्रांना नाही. आणि म्हणून ह्या गोष्टी आम्ही वर्तमान काळात समजून घेतल्या पाहिजेत. जर समजून घेतल्या तर निश्चितपणे आजही देशामध्ये परिवर्तन होऊ शकतं. दादानी मागाशी भाषण केलं तर त्यांनी सांगितलं देशाची विदारक परिस्थिती काय आहे, काय चाललंय, कसं फोडलं जातं आहे, आपल्या संघटना कशा तोडल्या जातात, कशा फोडल्या जातात. हे इतकं भयानक आहे की संविधान लोकांना समजलं की नाही हा मोठा प्रश्न येतो. म्हणजे ज्या दिवशी एक निकाल आला, आता खरं म्हणजे आपण अत्यंत गंभीर विषयावर बोलतोय, पण विषय असा आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी जी नीती आणि सत्यावर आधारित जो कारभार केला त्यामध्ये आपल्याकडे एक निकाल आला की शिवसेना फोडली गेली. आणि शिवसेना कोणाची, बाळासाहेब ठाकरेंची, उद्धवजी ठाकरेंची की आणखी दुसऱ्याची. आता ज्यांचा संबंधच नाही त्यांची शिवसेना आहे असं जेव्हा निवडणूक आयोग न्यायालय म्हणायला लागतं तेव्हा तो प्रश्न पडतो की समजा दादांच्या नावावर त्यांच्या गावची जमीन आहे आणि तिसऱ्याच माणसाने का नावावर चढवली तर लोक बोलणार आहे ही जमीन तुमची आहे, आम्हाला माहिती आहे तुमचे आजोबा कसले, वडील कसले आणि आता शिंदेंची कशी झाली. हा प्रश्न साधा प्रश्न, याला न्यायालयाची आणि कायची काही गरज नाही. हा लॉजिक आहे, तर्क आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला गेला पण त्या लोकांनी आक्रोश नाही केला. मला प्रश्न का वाटतो त्यांनी आक्रोश का नाही केला, हा मोठा प्रश्न आहे. आणि संविधान हे सत्यावर आधारित आहे, सत्य पुराव्यावर आधारित आहे. अशा घटना आता घडायला लागल्यात आणि म्हणून आपण अत्यंत सजग असलं पाहिजे. आपल्याला कल्पना आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी जी नीती आणली ती मनुस्मृतीच्या विरोधी होती. रांझ्याच्या पाटलानं एका स्त्रीवर बलात्कार केला आणि त्याला समोर आणल्यानंतर सांगितलं पाटलाचा हा अधिकार आहे, मला शिक्षा कोण करणार. शिक्षा कोण करणार. तेव्हा शिवाजी महाराज सांगितलं माझ्या स्वराज्यामध्ये बलात्काराला शिक्षा होणार, त्याचा चौरंग होणार. किती कठोर असतील महाराज. म्हणजे अशा प्रकारचं शासन महाराजांचं होतं. आज असं आहे का. आज मोठ्या नेत्यांनी गुन्हा केला, 1800 कोटींची खरेदी 500 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर होते. गावात तरी होईल का, जा तलाठ्याकडे. साधं तुमचं आधार कार्ड काढायचं असेल, प्रतिज्ञापत्र ॲफिडेविट द्यायचं असेल तर कितीचंही लागेल. पण 1600 कोटींची जमिनीचं खरेदी करत 500च्या बॉन्ड पेपरवर झालं. हे घडतंय महाराष्ट्रात, त्यांना कोणी विचारत नाही. कारण हा देश आमचा आहे, हे स्वराज्य आमचं आहे,
हे आम्ही विसरून गेलेलो आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्यातली ती ओळ आहे, म्हणजे तुम्ही मला ओलांडून गेला तर तुमच्या राई राई एवढ्या चिंधड्या करेन, हा मावळा म्हणतो. त्या मावळ्याला माहीत नाही खबरदार जर टाच मारून जाल पुढे. तो महाराजांनी उभा केलेला मावळा आहे, हा स्वराज्य रक्षक आहे. संविधानाच्या काळात आम्ही असं असलं पाहिजे. आणि म्हणून तुमच्या गावाला मी धन्यवाद देतो की बाबासाहेब आंबेडकरांच्या अत्यंत दुःखद हा दिवस अत्यंत दुःखदायक आहे दिवस. कारण ज्यांना बाबासाहेब कळले त्यांना माहीत आहे. म्हणजे मी काय पुस्तकं वाचलेले बाबासाहेब नाही सांगत, माझ्या प्रत्यक्ष जीवनात ज्या दिवशी बाबासाहेब आंबेडकर मला समजले माझं जीवन बदलून गेलं. मी सुद्धा साधा शिक्षक होतो, मुंबईत 1 रूम किचन घेऊ शकत नव्हतो. बाबासाहेब आंबेडकर वाचले, मला कळलं की बाबासाहेब आंबेडकरांनी परिस्थिती विरोधात असताना, देवधर्म विरोधात असताना जी प्रगती केली, त्यामध्ये राजगृह नावाचा बंगला दादरला बांधला. आज आपण बांधू शकतो का दादरला बंगला? फ्लॅट तरी घेऊ शकतो का? आणि घेतला तर आयुष्य जाईल हप्ते फेडताना, त्यात अटॅक येऊन जातो अनेकांना. त्या काळात राजगृह नावाचा बंगला बाबासाहेबांनी बांधला आणि दाखवलं की परिस्थिती सगळी विरुद्ध असताना माणूस कर्तृत्वान असेल तर मी काही करू शकतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी 300 किल्ले बांधले. फ्लॅट सोडा, एक एक किल्ला म्हणजे एक एक तालुका झाला. त्याने आपल्या हयातीमध्ये छोट्याशा आयुष्यात तेवढं मोठं कर्तृत्व केलं, म्हणजे मानवी कर्तृत्वाला सीमा नाही. आणि म्हणून प्रबोधनकार ठाकरेंनी सांगितलं, एका बाजूला 33 कोटी देवांना ठेवलं तराजूमध्ये आणि एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांना बसवलं, तर 33 कोटी देवांना उचलून धरण्याची ताकद छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांमध्ये. हे कोण बोलतोय? प्रबोधनकार ठाकरे. आणि आम्ही पुन्हा एकदा शिवजयंती असेल तर सत्यनारायणची पूजा घाला. अरे त्यांना तोडलंय अगोदरच महाराजांनी, आणखी त्याची पूजा घालायची गरज काय? महाराज स्वयंभू आहेत. अशा प्रकारचे छत्रपती शिवाजी महाराज हा महाराष्ट्र हा देश ज्या दिवशी स्वीकारेल त्या दिवशी त्यांना संविधान समजेल. परंतु आमच्या आचरणात ह्या गोष्टी नाहीत. शिवाजी महाराज रायगड किल्ल्यावर होते आणि महाडला खाडी आहे, आता येताना ती खाडी लागली. मी वाचलं छत्रपती शिवाजी महाराज त्या महाडच्या खाडीत पोहायला यायचे, म्हणजे जे उत्तम स्विमर होते. आता उत्तम स्विमर होते तोच आरमार करू शकतो, नाही तर आपल्या राज्यकर्त्यांना पाण्यामध्ये उतरवा घाबरतात ते. नाही खोल पाणी आहे, आम्ही विहिरीत नाही पोहू शकत, गुडघाभर पाण्यात नाही पोहू शकत. मग छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं असेल तर त्याला समुद्रात पोहता आलं पाहिजे, त्याला आरमार समजलं पाहिजे. आणि आरमार समजत नाही म्हणूनच तो कसाब आपल्याकडे येतो. महाराजांच्या काळात येऊ शकत होता का? बाहेरचा माणूस येऊ शकत नाही, लगेच ओळखतो. आम्हाला कोळी लोकांना विचारा, बाहेरची होडी आली, आम्ही लगेच सांगतो बांधणी होडी कुठली आहे. जसा लहान मुलाला विचारा आजच्या कुठल्या पण, तू गाडी कुठली आहे ते लगेच सांगतो. 4 व्हीलर 101 गाड्या त्यांना बरोबर माहीत आहेत, लहान मुलांना आपल्याला माहीतच नाही. तो सांगतो पप्पा ह्याची एवढी किंमत आहे, ती अशी आहे तशी आहे. तसे आपले लोक होते, पण त्या लोकांना ह्याच्यापासून बाजूला ठेवलं गेलं. आणि म्हणूनच आपल्याला कल्पना आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना एवढा मोठा सन्मान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला, कारण छत्रपती शिवाजी महाराजांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओळखलं होतं. आणि मी आपल्याला अभिमानाने सांगेन की उत्तर कोकण म्हणजे ठाणे रायगड हा जो परिसर आहे पालघर, तो उत्तर कोकण, त्याच्या खाली आपलं रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, या कोकणाचा अभ्याससुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने केला आहे. आणि इतक्या चांगल्या पद्धतीने केलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं समतेचं आंदोलन, त्यामध्ये सगळ्यात मोठं आंदोलन जमिनींचं आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे शेतकऱ्याला कसायला जमिनी दिल्या. कारण त्याच्या अगोदर जमीनदारी होती, आदिलशाही निजामशाही म्हणजे जमीनदारी होती आणि वतनदारी होती, ती नष्ट करून त्यांनी जमिनी दिल्या. ह्या जमिनी पेशवाईमध्ये गेल्या, पेशवाईमध्ये आमच्यावर गुलामगिरी आली. आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आंदोलन जे कोकणात केलं ते भंडारी समाजाचे सी.के. बोले, आगरी समाजाचे नारायण नागू पाटील या लोकांना सोबत घेतलं, आगरी कोळी माळी भंडाऱ्यांना. शिवाजी महाराजांनी आरमाराच्या लढाईत याच लोकांना अगोदर बरोबर घेतलं होतं. पेशवाईत त्यांच्यावर गुलामगिरी आली आणि पुन्हा बाबासाहेबांनी यांना एकत्र केलं आणि खोती विरुद्ध चळवळ कोकणात झाली. आणि कसेल त्याची जमीन राहील त्याचं घर हे तत्त्व विकसित केलं. आपल्याकडे सातबाराच नव्हता. आज अनेक तुमच्या गावात पण असे सातबारे असतील, जमीन तर कसतात, जमिनीवर घर आहे पण सातबाऱ्यावर मालकी नाही. त्यांचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सोडवला, कसेल त्याची जमीन राहील त्याचं घर. कायद्यामध्ये त्याला वहिवाट ताबे कब्जा हा शब्द आहेत, पण त्यांना मालकी आता मिळते का? नाही मिळत. म्हणजे आताचं जे शासन आहे ते भूमिहीनांच्या मागासवर्गीयांच्या विरोधातलं शासन आहे, ते शिवाजी महाराजांच्या सुद्धा विरोधातलं आहे. आणि म्हणून कसेल त्याची जमीन हे तत्त्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथे सिद्ध करून दाखवलं. कुळ कायदा पूर्ण देशाला मिळाला.
आज ही सभा, या सभेमध्ये अनेकांनी सांगितलं, मला वाटतं ह्या दादांनी सांगितलं, की आणखी दोघा ठिकाणी सांगितलं, आम्ही बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली व्यक्त करतो. मी सुद्धा आमच्या आगरी कोळी समाजातर्फे ही आदरांजली व्यक्त करतो. याचं कारण आहे की कुळ कायदा येण्यापूर्वी आम्ही जमिनीचे मालक नव्हतो. 7/12 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिला. आणि ज्या मुंबईकडे तुम्ही अत्यंत आदराने बघता की मुंबईचा माणूस श्रीमंत आहे, सुखी आहे, खास करून महिलांसाठी सांगतो. आमच्या नवी मुंबईच्या किंवा उरणच्या महिलांना तुम्ही पाहिलं असेल, अंगावर 40-40 तोळ्याचं सोनं आहे. तुम्ही रील्स पण ताई बघितल्या असतील, सोनं किती घालतात तिकडच्या महिला. या सोन्याचं मूळ कशात आहे? एक बुद्धाच्या काळात होतं, ज्यावेळी आम्ही जागतिक व्यापारी होतो. इजिप्तला जायचो व्यापार काळात, बुद्धाच्या काळात. तिकडे गेल्यानंतर तिकडचे व्यापारी बोलायचे, तुम्ही जे सामान आणलंय, म्हणजे कपडे असतील, धातू असतील, याबद्दल तुम्हाला काय पाहिजे? आमचे लोक सांगायचे, आम्हाला फक्त सोनं पाहिजे, दुसरं काय नको. म्हणजे सोन्याची परंपरा तशी जुनी आहे. आणि ही सोन्यांची परंपरा जेव्हा आरमार बुडवलं गेलं तेव्हा संपली, म्हणजे जागतिक व्यापार संपला. कोणी बुडवलं आरमार? हो, छत्रपती शिवाजी महाराजांचं पेशव्यांनी बुडवलं, इंग्रजांची सुपारी घेऊन बुडवलं. ही सत्य गोष्ट आहे. आणि समतेच्या लढाईमध्ये हे आपल्याला समजावं लागेल. बाबासाहेब आंबेडकरांनी कुळ कायदा केला, आम्हाला जमीन मालकी भेटली. मालकी किती आहे? 10 गुंठ्याची, 20 गुंठ्याची, अर्धा एकरची. पण आज जमिनीला भाव आलेला आहे. मुंबईच्या जमिनीला 10 कोटी रुपये गुंठा, नवी मुंबईच्या जमिनीला आला आहे 7 कोटी रुपये गुंठा. आणि ही जमीन जेव्हा सिडकोला गेली तेव्हा त्याचा जमिनीचा भाव कोट्यावधी रुपये भेटला आणि त्यातून पैसा निर्माण झाला. पण ओबीसी समाज असं बोलत नाही की बाबासाहेब आंबेडकरांमुळे आम्ही श्रीमंत झालो. आपण सगळे व्यक्त करताय, बाबासाहेबांमुळे आम्ही इथपर्यंत आलो, ही सभा करतोय. पण देशातल्या अनेक लोकांना, ज्यांना जमीन, पाणी, जंगल यांचे अधिकार नव्हते, त्याचे निर्माते जसे छत्रपती शिवाजी महाराज आहेत, तसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि म्हणून हे परिवर्तन आम्ही मुंबईकर आगरी कोळ्यांनी अनुभवलेलं आहे. फक्त त्याच्याविषयी बोलायला कोणी मोकळेपणाने पुढे येत नाही. याचं कारण पुन्हा तेच आहे, मनावर मनुस्मृतीचं दडपण आहे. कसं व्यक्त करायचं? आज तुम्ही शब्द वापरलात की राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारतामध्ये राष्ट्रवादाचा फार मोठा बोलबाला आहे. आज हिंदू राष्ट्राच्या गप्पा आम्ही सगळीकडे करतोय की हिंदू राष्ट्र होणार आहे, हिंदू राष्ट्र होणार आहे, सगळा भारत सुखी होणार आहे. पण हिंदू राष्ट्र म्हणजे मनुस्मृती. हिंदू राष्ट्रामध्ये आम्हाला जमिनींचा अधिकार नाही. मग अशा परिस्थितीमध्ये कोकणातल्या कुणब्यांना, कोकणातल्या आगऱ्यांना, कोकणातल्या माळ्यांना, भंडाऱ्यांना 7/12च नव्हता. तो 7/12 बाबासाहेब आंबेडकरांनी दिल्यानंतर आमच्या लक्षात आलं, बाकी देश कुणाच्या ताब्यात आहे, मोगलांच्या, इंग्रजांचा आहे, कुणाचा आम्हाला घेणं नाही. पण आम्ही जिथे राहतो ते घर, ते झोपडं आमच्या नावावर आहे का? कसतोय ती जमीन आमच्या नावावर आहे का? आणि तेच आमचं राष्ट्र आहे. आणि बाबासाहेब नसते तर आम्हाला आमचं राष्ट्रसुद्धा पाहायला मिळालं नसतं. ही सत्यस्थिती आहे. फक्त ही मतं व्यक्त करायला आपल्याकडे खुलेपणाने माणसं येत नाहीत. आणि आमचे लोक असा विचारमंच करायला तयार नाहीत. म्हणून मी आयोजकांना यासाठी धन्यवाद देतो की तिकडे मुंबईतला माणूस कोकणात येऊन सांगतोय की आम्ही कृतज्ञ आहोत बाबासाहेब तुमच्यासाठी, आम्ही कृतज्ञ आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रती, कारण त्यांनी या देशाचं नेतृत्व आम्हाला दिलं. आणि नेतृत्व दिलं म्हणून माहीमच्या किल्ल्यामध्ये हजारो डचांचा पराभव 300 भंडाऱ्यांनी केला होता, फक्त कोयत्यांनी. आणि भीमा कोरेगावमध्ये असाच पराक्रम आमच्या त्या महार बटालियनने केला होता. पण ह्या घटना लिहिणारे आणि बोलणारे लोक नसल्यामुळे आज आमच्यासमोर न्यूनगंड तयार झाला आहे की आमच्यामध्ये पराक्रम नाही, आमच्यामध्ये शौर्य नाही आणि आम्ही गुलाम झालो. आणि म्हणून आजची सभा ही अत्यंत महत्त्वाची सभा आहे. आपल्याला कल्पना आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे चिरंजीव संभाजीराजे यांचा मृत्यू हा कोकणातच झालेला आहे. म्हणजे त्यांना पकडलं गेलं. या संभाजीराजांनी सुद्धा आपल्या पत्नीला फार मोठा सन्मान दिलेला आहे, पण ते कोणी सांगत नाही. सांगत नसल्यामुळे लोकांना कळत नाही. पुण्यातल्या एका माणसाकडे मी गेलो होतो, त्यांनी घरावर लिहिलं होतं म्हणजे राणीचा विजय हो, त्याच्या पत्नीचा विजय हो. पण त्यांनी सांगितलं की संभाजी महाराजांकडून मी प्रेरणा घेतली. म्हणजे संभाजी महाराज हे आपल्या पत्नीला प्रचंड आदर द्यायचे. ही साधी गोष्ट संविधानाच्या काळात स्त्री पुरुष समानतेचं तत्व येऊन सुद्धा अजून देशाने स्वीकारलेलं नाही. आणि म्हणून आमची आदिवासी स्त्री राष्ट्रपती झाली तरी तिला सन्मान द्यायचा की नाही याचा विचार आजही पंतप्रधान करतात. कारण मनुस्मृती सांगते स्त्री ही शूद्र आहे. संविधानिक अधिकार असताना ही गोष्ट आहे. आणि म्हणून आजच्या काळात शिवाजी महाराजांची जी नीती आहे ती नीती केवळ लढायांची नाही, ती नीती समाजाच्या अधिकारांची आहे. आणि ज्या समाजाला अधिकार नसतात ते लढत नाहीत. आणि म्हणून बाबासाहेबांचं निरीक्षण आहे, भारताचा नेहमी पराभव होत आला. कारण शूद्र, अतिशूद्र यांची 85% लोकसंख्या आहे.
15% लोकांकडे शस्त्रांचा अधिकार होता आणि 100च्या संख्येत तुम्हाला सांगतो 100 संख्या ही देशाची पकडली तर 15 लोकांकडे शस्त्रांचा अधिकार होता, बाकीच्यांनी लढायच नाही. पण 15 लोकांमध्ये 50% स्त्रिया, त्यांना अधिकार नाही. त्याच्यामध्ये पुन्हा 50% वयोवृद्ध माणसांनी, लहान मुलं, त्यांना अधिकार नाही. मग 2 ते 3 लोक उरतात, त्यांना कापून काढलं की देश हरायचा. पण आज भारतीय संविधानाने आमच्या महिलांना पोलीस दलात संधी दिली, मिलिटरीमध्ये संधी दिली, वैमानिक झाल्या आमच्या महिला. का त्या होऊ शकत नव्हत्या? का होऊ शकत होत्या. पण मनुस्मृती सांगते स्त्रिया लढू शकणार नाही, त्यांना अधिकार देऊ नका. आकाशात गेल्या त्या घाबरतील. घाबरतात का आता? नाही घाबरत, पण त्यांना संधी नाकारली होती. हे संधी नाकारण्याचं काम देशात सातत्याने होत आलं आणि जे महापुरुष झाले, मग ते छत्रपती शिवाजी महाराज असतील, बाबासाहेब असतील, त्यांनी आम्हाला अधिकार दिले. खास करून स्त्रियांना सांगतो की हिंदू कोड बिलाने महिलांना संपत्तीचे अधिकार मिळाले, घरावरचा अधिकार मिळाला, सातबाऱ्यावरचा अधिकार मिळाला. वडिलांच्या नावावर जी जमीन असेल ती अर्धी जमीन मुलीची पण आहे. पतीच्या नावावर घर असेल तर अर्ध घर पत्नीचं आहे. हे बाबासाहेबांनी दिलं. मग आणखी कुठल्या महाराजांकडे जायची गरज काय? महाराज मला सुखी करा, संपन्न करा, माझा संसार सुखी व्हावा म्हणून मी सत्यनारायण पूजा घालते. काय गरज आहे? तुम्ही संविधान वाचा, अधिकार वाचा आणि जा कोर्टामध्ये की माझा अधिकार आहे. सांगा तुम्ही भावाला, सांगा आपल्या पतीला, सांगा आपल्या वडिलांना की बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला कायद्याने अधिकार दिला आहे. पण याच्यावर कोकणात चर्चा होत नाही. जमिनींची खरेदी विक्री करणारे लोक सांगतात कशाला बहिणींचा अधिकार, हक्क सोडपत्र घ्या, लिहून घ्या गुपचूप, ताई तुला काय नको, लिहून घेतात आणि बहीण देते लिहून की भावाने सांगितलंय मला जमीन नको. पण जमीन गेल्यानंतर किती मोठी जमीन जाते. या जमिनीला भाव आमच्याकडे कोट्यवधी रुपयांमध्ये आला आहे. आणि असे प्रकार घडतात कारण महिलांसमोर संविधान सांगितलं जात नाही. महाराज छत्रपती शिवाजी महाराज व्यावहारिक पद्धतीने शिकवले जात नाहीत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्यावहारिक पद्धतीने आमच्याकडे सांगितले जात नाहीत. आणि म्हणून पेशवाईमध्ये खोती आली, मनुस्मृती आली. या खोतीवर विजय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवला. ते शूद्राती शूद्रांना घेऊन विजय मिळवला आहे. आणि म्हणून खोतीचं आंदोलन हे पश्चिम महाराष्ट्रात, सातारा, सांगली, नागपूरमध्ये का नाही यशस्वी होऊ शकत, कोकणातच का झालं? यासाठी खरे रणनीतिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय व्यापार जो कोकणातून होत होता, भारत आहे पण या महाराष्ट्र देशाच्या पश्चिम किनारपट्टीवरून जगाशी व्यापार होत होता. ती व्यापारी केंद्र सम्राट अशोकाने, भगवान बुद्धांच्या काळात असतील, छत्रपती शिवाजी महाराजांनी इथेच उभी केली. आणि हा इतिहास कोणाचा आहे? आमचा इतिहास आहे, गुहागरचा इतिहास आहे, तुमच्या गावचा इतिहास आहे. हे काय मी आंतरराष्ट्रीय गोष्टी सांगत नाही, तुमच्या गावाचा इतिहास आहे. तुम्ही ठरवलं तर बोटीने तुम्ही कुठे जाऊ शकता. इंग्लंडला जाऊ शकता, जपानला जाऊ शकता, चायनाला जाऊ शकता, श्रीलंकेला जाऊ शकता समुद्रमार्गे. असं काय नाही फक्त विमानाच्या मार्गाने परदेशात जाता येतं. आमचे लोक समुद्रमार्गे जगाशी व्यापार करत होते. आणि समुद्र प्रवास हा सगळ्यात स्वस्त आहे. नितीन गडकरींनी सांगितलं होतं मागे की सगळ्यात जास्त महागडा प्रवास कुठला आहे? विमानाचा. त्याच्यापेक्षा जो प्रवास आहे तो रस्ते बनवणं. कोकण आपला जो कोकणाचा रस्ता आहे, एका आमच्या मंत्र्यांनी सांगितलं की चंद्रावर जायला जेवढा खर्च नसता आला तेवढा कोकणाच्या रस्त्यावर आला, तरी पण तो रस्ता होत नाही. एवढा खर्च त्या रस्त्याला येतो. त्याच्यापेक्षा खालोखाल खर्च हा रेल्वेला येतो. पण समुद्रमार्गे जायचं असेल तर नुसतं एक धोतर लावलं होडीवर तरी ती होडी चालू शकते. आणि ही गोष्ट कोणाला कळली होती? छत्रपती शिवाजी महाराजांना. आणि म्हणून कोकणातल्या सगळ्या आंदोलनाला बाबासाहेब आंबेडकर बोटीने यायचे. आज रस्त्याने, आत्ता रस्ता बरा झाला, म्हणजे माणगावला थोडंसं ट्रॅफिक लागतो पण रस्ता चांगला झाला आहे, तरीसुद्धा एवढा चांगला नाही. टोल तर बसलेले आहेत, रस्त्याला टोल असे चालू केलेत. फक्त त्यांनी टोल घेऊ द्या, काय करतील लोक? अरे तुमचा रस्ताच पूर्ण झाला नाही, टोल कसे काय उभे केले? त्यांना रस्ता पूर्ण करायचा नाही. पण कोकणामध्ये जलवाहतूक सुरू केली तर आपण जगाच्या संपर्कात येऊ शकतो. पण जलवाहतुकीवर कोकणचे नेते महत्त्व देत नाहीत. आम्ही अलिबागमधून मुंबईला शेवग्याच्या शेंगा, सुकट, भाकऱ्या, बोंबील, वाल 20-20 मिनिटात घेऊन जायचं शिडाच्या ओढीने. पण ते जलवाहतूक बंद केली. सागरी पोलीस त्रास देतात आपल्या लोकांना, विचारतात तुमचा ID काय, हे काय ते. त्यांना समुद्र माहीत नाही असे लोक करतात. समुद्र माहीत नाही असे लोक कॅप्टन झालेले आहेत. आणि कोकणातला माणूस 10,000 20,000 कुठेतरी सिक्युरिटीचं कामं करतो, जो आरमाराचा प्रमुख आहे. म्हणून कोकणाला गुलामीतून मुक्त करायचं असेल तर महाराजांच्या नीतीने गेलं तर आपण लवकर पुढे येऊ शकतो. परंतु ही नीती आम्ही समजून घेत नाही. या सभेमध्ये सरपंच साहेब आहेत, या सभेमध्ये उपसरपंच आहेत, आणखी एक सदस्य होते.
तर तुम्ही तुमच्या ग्रामसभेने ठराव घेतले पाहिजे. तुम्हाला रस्ते जमत नसतील तर जलवाहतूक तर सुरू करा. गुहागरमधून आम्ही कुठेही जाऊ शकतो. फक्त तुम्ही मोकळे करा मार्ग, बंदरं निर्माण करा. पण ही नीती आम्हाला आजही समजत नाही. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची नीती, बाबासाहेब आंबेडकरांची नीती हा आपल्या उत्कर्षाची नीती आहे. मी तुम्हाला व्यक्तिगत जीवनात सांगतो की मी सुद्धा आगरी समाजात जन्माला आलो, हिंदू मानसिकतेत वाढलो आणि शिक्षक झाल्यानंतर मला असं वाटायचं की रोज देवाची नित्यनेमी पूजा केली पाहिजे. मग एक दिवस असा येईल की माझं नशीब बदलेल, मी परमनंट होईन, मला सॅलरी स्लिप मिळेल, मग मी कर्ज काढेन, मी घर घेईन, मग मी गाडी घेईन. 35व्या वर्षापर्यंत हे काहीच घडत नाही. मग मला प्रश्न पडला की ह्याच्यावर उपाय काय. आता ह्याच्यावर उपाय कोणी सांगत नव्हते, कारण जनरली अशा माणसाच्या आजूबाजूला असणारे लोक ही धार्मिक असतात की तू नवस बोल, आज नाही उद्या देव पावेल, अमक्या अमक्या महाराजांकडे जा. आपला कोकणातला माणूस त्यामध्ये मास्टर आहे महाराजांकडे जाण्यात. असे प्रयोग मी पण केले. पण ज्या दिवशी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र वाचलं, त्यांनी चिरफाड केले हो. रामायणाची चिरफाड केली, महाभारताची केली, सगळी चिकित्सा केली. स्वर्ग आहे की नाही, नरक आहे का नाही, आत्मा आहे की नाही याची चर्चा केली आणि सत्य सांगितलं की माणसाचं जीवन अमूल्य आहे, ते पुन्हा नाही. जीवन अत्यंत महत्त्वाचं आहे, त्याचा कल्पकतेने वापर करा. लहानपणी शिक्षण घ्या, तरुणपणात कर्तृत्व गाजवा. आणि 35व्या वर्षी बाबासाहेब आंबेडकर वाचल्यानंतर मला माझ्या समाजाचे नेते भेटले. मी माझ्या परिचयात सांगितलं, आदरणीय दत्ता पाटील विरोधी पक्ष नेते होते, तेव्हा सेजच्या विरुद्ध लढत होते. रिलायन्सने सेज प्रकल्प आणला मुंबईच्या जवळ, म्हणजे उरणला, पेणला, कारण त्या जमिनीमध्ये रेल्वे गेली होती, आत्ता विमानतळ झाला. त्या जमिनीला प्रचंड भाव येणार आहे हे कोणाला कळत होतं? अंबानीला, त्या काळात 2005-06ला. आणि त्यांनी जमीन खरेदी केली 2.5 लाख रुपये एकरने. आणि मी दत्ता पाटलांच्या सोबत असताना ते बघितलं की एवढे मोठे उद्योगपती कोकणात जमिनी कशाला घेतात. आत्ता आम्हाला समजलं की त्या जमिनीचा आत्ताचा भाव आहे 7 कोटी रुपये गुंठा. त्या सेज प्रकल्पाच्या विरुद्ध लढलो. त्या सेज प्रकल्पात एकही नोकरी नाही, आत्ता पण एकही प्रकल्प नाही, पण ती जमीन मात्र ताब्यात घेतली, अदानीच्या ताब्यात दिली. आजही MIDCच्या नावाने तुमच्याकडे जमीन खरेदी चालू आहे. आम्ही विकास करणार आहोत. तर एकच कॉलच व्हायरल झाला आहे मुख्यमंत्र्यांचा आणि आपल्या उद्योगमंत्र्याचा. अरे रोजगार नाही ना, आम्ही MIDC घेऊन येतो, लोकांना रोजगार देऊ. आमच्याकडे MIDCने जागा घेतल्या, 10 एकर जागा घेतली तरी 1 गुंठा दिली. 20 गुंठे जागा, 100 एकर जागा घेतली, 1 गुंठा दिली. आज अलिबागमध्ये शहापूर धेरण म्हणून आमचा भाग आहे, जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चरी गावात कसेल त्याची जमीन हे आंदोलन केलं. चरी शेतकरी संप 7 वर्ष चालवला बाबासाहेबांनी आणि सावकारशाहीला नमवली. आणि ते जे आंदोलन केलं त्याच भागामध्ये आज अमिताभ बच्चननी जमीन खरेदी केली आहे 1 कोटी रुपये गुंठ्यानी. मांडवा नावाचं गाव आहे, तुम्ही सर्च करा. आणि तिथे MIDC सांगते की तुमची जमीन आम्ही 20 लाखांनी खरेदी करणार. आता 20 लाख कोटी आणि गुंठा 1 कोटी किती? 1 कोटी रुपये गुंठ्यानी एकरचा भाव काय होतो? काय होतो? 40 कोटी. आणि 2013चा नवा भूसंपादन कायदा आलेला आहे, तो सांगतो की 1 कोटीच्या 4 पट भाव शेतकऱ्याला द्या. मग किती झाला? एकरी भाव किती झाला? 1 कोटी रुपये गुंठा, गुंठ्याच्या 4 पट किती झाले? 4 कोटी. मग 1 एकराचे किती झाले? 160 कोटी. गुहागरमध्ये मी ही गोष्ट सांगतोय, माझे मित्र इथे बसलेले आहेत. याचं कारण आहे की जसं समुद्रकिनारा आमच्या अलिबागला आहे त्याच्यापेक्षा सुंदर किनारा गुहागरला आहे. भविष्यामध्ये कोकणाचा विकास होत असताना जमिनींचे भाव किती पटीने वाढणार आहेत हे मुद्दाम सांगतो. कारण रिलायन्सला आम्ही विरोध करताना सांगितला की सिडकोची जमीन 50 लाख गुंठ्याने जाते आणि तुम्ही 2.5 लाखांनी खरेदी करता. ह्या देशातले भांडवलदार आणि उद्योगपती हे कोण आहे? तो बाबासाहेब आंबेडकरांनी जी लढाई केली, खोत सावकार जे उच्चवर्णीय होते तेच आता नवी उद्योगपती म्हणून आलेत. आणि देशाची विमानतळं, देशातले मोठे कारखाने हे आपल्या हातात घेत चाललेत आणि जमिनींचं सुद्धा खरेदी ते करत चाललेत. जो संघर्ष करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुळ कायदा दिला, आम्हाला जमिनीचे मालक बनवलं, ते बाबासाहेब आम्ही सांगत नाही. आणि त्याच्यामुळे शेतकरी मूर्ख ठरतो. ज्या क्षेत्रात कुळ कायद्याचं आंदोलन झालं तिथल्या आगरी कोळी लोकांना हे जमिनीचे भाव कळत नाहीत. आणि अमिताभने 1 कोटी गुंठ्याचं आंदोलन झालं तिथल्या आगरी कोळी लोकांना हे जमिनीचे भाव कळत नाहीत. आणि अमिताभने 1 कोटी गुंठा खरेदी केलंय हे गुगलवर आहे. हे काय शोधायला काय तलाट्याचं दप्तर तपासायची गरज नाही, गुगलवर आहे ते. 1 कुठेही गुंठ्याने जर जमीन खरेदी केली असेल, जमिनीचे व्यवहार करणारे माहीत आहे, स्टॅम्प ड्युटी वाचवायला 1 कोटी लिहिले, पण ॲक्च्युली जमिनीचा भाव किती असेल?
कल्पना करा तुम्ही, आता जे जमीन खरेदी विक्री रोज करतात त्यांना माहीत आहे. मला हे सांगायचं कारण आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला समुद्राचं मालक बनवलं, कोकणाचं मालक बनवलं, समता आणली. ती समता संविधानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणली. मनुस्मृतीचा हा संघर्ष सतत चालू आहे, आजही चालू आहे. म्हणून अशा परिस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर आजच्या काळात आम्ही समजून घेतले नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राज्य करणारेच लोक आज लुटतात. कोण आहे मुख्यमंत्री, कोण आहे उपमुख्यमंत्री, तुम्ही तपासा. दुसरं कोण लूट करते आणि ह्याचा प्रत्यक्ष साक्षीदार आम्ही लोक आहोत, रायगडचे लोक आहोत. रायगडला लागलेली कीड ही रत्नागिरीमध्ये कधी सरकेल सांगू शकत नाही, ती सिंधुदुर्गामध्ये कधी जाईल सांगू शकत नाही. तुम्ही सावध व्हा. बाबासाहेब आंबेडकरांच्या मृत्यूनंतर ज्या घटना या आपल्या महाराष्ट्रात घडल्या त्यामध्ये समता धोक्यात आलेली आहे, विषमता वाढत चाललेली आहे. आणि म्हणून कोकणामध्ये जमिनींचे जे कायदे आहेत त्यामध्ये वहिवाट आहे, जमिनींचा वावर आहे, जमिनी कसणं आहे, हे कायदे दिवसेंदिवस विकलांग होत आहेत. आणि म्हणून आज बघा, महसूल अधिकारी होण्यासाठी सगळे लोक तडफडतात. म्हणजे UPSC MPSC केलेले लोक सांगतात आम्हाला तहसीलदार व्हायचं आहे, जिल्हाधिकारी व्हायचं आहे. का? तुम्ही एखाद्या क्षेत्रात संशोधन का नाही करत, नवीन शोध का नाही लावत? महसूल अधिकारी का व्हायचं आहे? जमिनीमध्ये गरिबांच्या जमिनी लुटण्यामध्ये जास्त पैसा आहे आणि म्हणून महसूलमध्ये तरुणांना इंटरेस्ट जास्त आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महामानवानं जगाच्या संस्कृतीचा, जगाच्या अर्थशास्त्राचा अभ्यास केला, रिझर्व्ह बँकेची स्थापना केली. ते काय जमिनींचे व्यवहार करू शकले नसते का? लोकांना फसवू शकले? कशाला कुळ कायदा? माझ्याच नावावर सगळी जमिनी करा, करू शकले असते ना ते. पण त्यांनी आम्हाला जमिनी वाटल्या, महाराजांनी वाटल्या. आज महाराष्ट्रामध्ये उदयनराजे भोसले छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार सांगतात किती जमीन आहे? 42,000 एकर. महाराजांनी तर रयतेला दिले जमिनी. मग या जमिनी ठेवल्या का? कारण खरे छत्रपती शिवाजी महाराज जे जमिनी वाटणारे आहेत इतरांना, ते सांगितले जात नाहीत. ते सांगताना भीती वाटते लोकांना. अहो, ज्यांच्याकडे जमीन आहे ते जमिनीचे मालक होतील, ते आमच्याकडे उंच नजरेने बघतील, अशा प्रकारची भीती इथल्या जमीनदारांना आहे. आणि म्हणून आजची जी लोकशाही आहे तो लोकशाहीची चिकित्सा आम्ही केली पाहिजे. हे करत असताना तुम्हाला मी हे सांगेन की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे राज्य केलं त्या राज्याची मांडणी अजूनही नीट झालेली नाही. महाराज नीट सांगितलेले नाहीत. ते सांगणारे विचारवंत पाहिजे, लेखक पाहिजेत. आणि म्हणून कोकणातून आपण ह्याच्यावर संशोधन करावं, शोधनिबंध म्हणजे आपण सादर केले पाहिजेत. आपले PhD करणाऱ्या लोकांना महाराज नाही कळलेत. महाराजांनी आरमाराची स्थापना का केली कोणी सांगू शकतं का? महाराजांनी खाड्यांच्या किनारी किल्ले का बांधले? शोसाठी बांधलेत का? आंतरराष्ट्रीय व्यापारावर वचक बसला पाहिजे, त्या व्यापारातून स्वराज्याला पैसे भेटले पाहिजे, यासाठी केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुळ कायदा केला, त्याचे सामाजिक परिणाम काय झाले? आत्ता जे प्रकल्प येतात आपल्याकडे कोकणात, त्याचा प्रकल्प याच्या अगोदर सोशल इम्पॅक्ट रिपोर्ट कलेक्टरनी सादर करावा असं सांगितलं जातं. इथल्या भूमिहीनांवर, उपेक्षितांवर त्याचा काय परिणाम होईल? कलेक्टर करतच नाही तो. आणि म्हणून आज भूमिहीनांची अवस्था काय आहे? आणि म्हणून हे सगळं सांगत असताना या सभेला वेळ खूप झालेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांची एक गोष्ट मी आपल्याला सांगतो. माझे नेते होते आदरणीय दत्ता पाटील. या दत्ता पाटीलांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सहवास भेटला होता. आज मी तुमच्या गावात आलो. मी दादांना सांगितलं की हॉटेलमध्ये जेवण्यापेक्षा आपण घरी कोणाच्या तरी खाऊ. याचं कारण आहे, बाबासाहेब आंबेडकर, नारायण नगू पाटील त्यांचे सहकारी, आगरी समाजाचे नेते, त्यांच्या अलिबागच्या घरी ते यायचे. बाबासाहेब आंबेडकर तिथे 25-25 दिवस राहिलेले आहेत. आग्र्यांच्या घरच्या भाकऱ्या, जिताडा, चिंबोऱ्या, निवट्या हे त्यांनी खाल्लेले आहेत. आणि असा माणूस भारताचं संविधान लिहितो, ज्यांना अहंकार होता की आम्ही शुद्ध शाकाहारी आहोत, आम्ही अत्यंत पवित्र आहोत. मग तुम्ही बुद्धिमान का नाही? हा प्रश्न आहे. बाबासाहेबांनी हे संविधान लिहिलं आणि बाबासाहेबांनी हे संविधान लिहिताना त्यांचा सहवास, नारायण नगू पाटील हे आगरी समाजाचे मोठे नेते होते. बाबासाहेबांना भारतरत्न पुरस्कार मिळाला पण खूप उशीर झाला. त्यांच्या सहकारी कोकणातले आहेत, CK बोले वगैरे, त्यांचं चरित्र वाचा, त्यांना तर अजून ते दूरच आहेत. अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल मी माझ्या नेत्याला विचारलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कुठलं पुस्तक तुम्हाला आवडतं? दत्ता पाटलांना विचारलं. कारण ज्या दिवशी मला बाबासाहेब आंबेडकर कळले त्यानंतर माझं जीवन बदलून गेलं. इथे आलेल्या महिलांना हे फार आवडतं. म्हणजे एखाद्या सत्संगाला गेलं, महाराजांच्या सभेत गेलं तर संसार सुखाचा होतो असं त्यांना सांगितलेलं आहे. ही आंबेडकर जयंती किंवा महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमात आम्हाला महिलांना काय भेटणार आहे असा प्रश्न असतो त्यांचा. पण बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना हिंदू कोड बिल दिलं आहे. तसंच
बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हा आगरी कोळी कराडी ओबीसी या देशातल्या मागासवर्गीयांना सर्वाधिकार दिले. परंतु एवढं सगळं होऊन सुद्धा मी तुम्हाला ही गोष्ट सांगतो की आता ज्यांच्या जमिनी कोकणात आहेत त्यांच्याकडे लोक येतील, तुम्ही जमीन विका, नातेवाईक येतील आणि सांगतील जमीन विका, पैसे येतील, लग्न करा, बंगले बनवा, गाड्या घ्या असं सांगतील आणि हे वैभव आल्यानंतर तुम्ही सुखी व्हाल असं सांगतील. हाच प्रयोग आमच्याकडे झाला. आम्ही मुंबईचे असल्यामुळे पहिल्या जमिनी आमच्या गेल्या, सगळ्या प्रकल्प मुंबईच्या गेल्या, ठाण्याच्या गेल्या, रायगडच्या गेल्या. आज गावातलं गावठाण विस्तारित करायला जागा नाही. मला इथे प्रास्ताविकात कळलं की ही गावची कमिटी कशी झाली. पहिली गोष्ट सांगतो तुम्हाला, जिथे तुमचं घर आहे ज्या सातबाऱ्यात त्याचं प्रॉपर्टी कार्ड बनवा, ते नावावर करा. कारण बऱ्याच लोकांच्या समजा मंदिराला जमीन दान दिली, बुद्धविहाराला दिली, त्याचा सातबारा बनवलेला नसतो, मूळ मालकाच्या नावाने असतो आणि मग त्यांच्या नंतर येतात लोक सांगतात की आम्हाला काय माहिती आजोबाने काय केलं. मग त्याची नोंद सातबाऱ्याला घेणं गरजेचं आहे. आणि मुंबईतली आमची गावठाण आहेत ती अशी अनधिकृत सरकारने ठरवली. आता अख्ख्या नवी मुंबईला नोटीस लागल्यात की तुमची घरं अनधिकृत आहेत, अतिक्रमण आहेत, कारण कोणी गावठाणाकडे लक्ष दिलं नाही. तसं तुमचं जे गाव असेल, हे गाव सरपंच साहेब इथे आहेत, खरं म्हणजे तुमचं गाव तुम्ही मोजलं पाहिजे. गाव नकाशा काढला तर त्यात मूळ गावठाण तुमचं अर्धा एकर किंवा 20 घरांचं 25 घरांचं असेल. पण आता 100-150 घरं झालेली असतात. मग ती वाढलेली घरं ती शेतजमिनीत असतात, त्यांना गावठाण म्हणून मान्यता नसते. येणारं जे सरकार आहे त्या कोकणाच्या विकासामध्ये ही सगळं अनधिकृत ठरवतात आणि त्याचं क्लस्टर किंवा SRA करतात. आपण जे बंगले बांधलेले आहेत ते हे आमचा अनुभव आहे मुंबईचा. आमची 95 गावं अनधिकृत ठरली. नवी मुंबई विमानतळाला आम्ही जागा दिली, आमची गावं तोडली गेली. आज ते विमानतळ अदानीचं झालं आणि त्याला दिबा पाटलांचं नाव द्या, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे नेते होते, त्यांचं नाव सरकार देत नाही. कारण का, तो विमानतळ अदानीचा झाला. आम्हाला कळलंच नाही की हा विमानतळ खाजगी आहे. भूसंपादन केलं कलेक्टरनी. तर सांगायचा मुद्दा असा आहे की जमिनी बाबासाहेब आंबेडकरांच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्या, पेशवाईमध्ये त्या गेल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुळ कायदा करून त्या पुन्हा आम्हाला दिल्या आणि आत्ता जमिनीला भाव आल्यानंतर त्याला प्रचंड पैसा आला, जमिनी लोकांनी विकल्या आणि पुन्हा एकदा गुलामी आली. या गुलामीचं कारण आहे आलेला पैसा पुरुषांनी दारूमध्ये संपवून टाकला. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर अत्यंत हुशार होते. त्यांना माहीत होतं की आमचा कष्टकरी शेतकरी आहे हा नवसागरामध्ये म्हणजे समुद्रामध्ये बुडणार नाही, पण नवसागरामध्ये बुडू शकतो, म्हणजे दारूमध्ये बुडू शकतो. मग दारूमध्ये बुडू नये म्हणून त्यांनी पंचशील दिलं. पण हे पंचशीलाचा स्वीकार कोण करते हो? 1956 साली धर्मांतर केलेलं तेवढेच लोकांनी सांगितलं की आम्ही दारू पिणार नाही. मग बाकीच्या लोकांनी सगळ्या आलेला पैसा जमिनीचा दारूमध्ये घालवला. ही जी गुलामगिरी आहे ही गुलामगिरी वेगळ्या प्रकारची गुलामगिरी आहे. धर्मचिकित्सा नाही केली तर अशी गुलामगिरी येते. आणि म्हणून मी दत्ता पाटलांना विचारलं की शेतकऱ्यांना सतत अधिकार देण्याचं काम पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराज करतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करतात. त्याच्यानंतर आपल्याला माहीत आहे आमच्याकडे सेज विरोधी संघर्ष दत्ता पाटलांनी केला. हे का सांगतो? तुमची आता वेळ आहे, रायगड संपला, आता तुमच्यावर संकट येणार आहे. हे तुम्ही बोला आम्हाला कशाला ऐकवता, पण तुम्ही असं समजू नका कोकणात परशुराम तुम्हाला वाचवेल. कोकणातला परशुराम तुम्हाला वाचवणार नाही. परशुरामच म्हणजे वामनच तुमच्या डोक्यावर पाय ठेवणार आहे आणि पाताळात गाडणार आहे, हे सांगून ठेवतो तुम्हाला. आणि मग मी दत्ता पाटलांना विचारलं की बाबासाहेब आंबेडकर मी 35व्या वर्षी वाचल्यानंतर मला सत्य कळलं, माझं जीवन बदललं. तर तुम्ही तर बाबासाहेबांच्या म्हणजे बाबासाहेब आंबेडकर जेवायचे घरात त्यांच्या, तेव्हा त्यांना टॉवेल द्यायचे, पाणी द्यायचे, लहान होते ते. तुम्हाला सहवास भेटलेला आहे. तुमचं आवडतं पुस्तक कोणतं आहे? तर त्यांनी सांगितलं मुक्ती कोण पते हे माझं आवडतं पुस्तक आहे. दत्ता पाटलांनी सांगितलं बाबासाहेब आंबेडकरांचं ते पुस्तक मला आवडतं. तर मला वाटलं मुक्ती कोण पते म्हणजे बुद्ध आणि त्यांचा धर्म असं मोठं पुस्तक असेल, पण ते 38 पानांचं पुस्तक आहे, 15 रुपये किंमत आहे. त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की ह्या देशाची मुक्ती मनुस्मृतीतून मुक्त होण्यामध्ये आहे. ह्या देशाची मुक्ती पारंपरिक जो धर्म आहे जो आमच्या स्त्रियांना गुलाम करतो, स्त्रियांना अधिकार देत नाही, त्याच्यापासून वेगळं होण्यामध्ये आहे आणि ती भगवान बुद्धाकडे जाते. आणि म्हणून हे मुक्ती कोण पते पुस्तक प्रत्येकाने वाचलं पाहिजे. आणि ते जर आम्ही वाचलं तर आम्हाला लक्षात येईल आम्ही सुद्धा कारले लेण्यांमध्ये 2000 वर्ष जात होतो. मी पण जायचो. पण कारले लेण्यामध्ये भगवान बुद्धाची लेणी आहेत हे मला माहीत नव्हतं. आम्ही फक्त एकविरा आईकडे जायचो आणि
ते बघायचो आहे. पण नंतर मला कळलं जेव्हा पुरातत्व विभागाचा अभ्यास केला, कोकणामधली जी बौद्ध लेणी आहेत हा समतेचा पाया आहे देशाचा. आणि तो विचार जर आम्ही समजून घेतला, आमच्या घरातली 2 चाकं आहेत, पती आणि पत्नी, आई आणि वडील, दोघे जर समान पद्धतीने चालले तर तिथे घर वैभवशाली होतं. एकच चाक वेगात चालल्याने एक चाक असं बारकसं अडखळतं तर संसाराची प्रगती होत नाही. आणि म्हणून कोकण प्रगतीपथावर आहे. त्याचं कारण इथल्या स्त्रिया बलवान आहेत. म्हणून या गावची आठवण त्या ताईची जी रिसॉर्ट चालवते ती मुद्दाम मी करून दिली की अशा स्त्रियांमध्ये ताकद आहे. आम्ही सुद्धा आता उद्योग व्यवसाय केले पाहिजेत. आम्ही सुद्धा स्त्रियांना शिकवलं पाहिजे, मुलींना शिकवलं पाहिजे. आणि शिवाजी महाराजांची नीती दुसरी तिसरी काही नाही. रणनीतीमध्ये सुद्धा महाराजांनी ज्यांच्याकडे शस्त्र नव्हती त्यांच्याकडे शस्त्र दिली. आणि म्हणून शिवाजी महाराजांचं राज्य हे आदिलशाही निजामशाहीपेक्षा वेगळं आहे. त्यांच्यामध्ये आरमार आहे, त्या आरमाराने देशाच्या आरमाराचा पाया घातला. आणि जर मनुस्मृतीने आम्ही आजही गेलो असतो तर देशाला आरमार भेटलं नसतं आणि आमच्या किनारपट्टीवरून कुठल्याही देशाने आक्रमण केलं असतं. आज मी कालच 2-3 व्हिडिओ बघितले. एलन मस्क नावाच्या माणसाने सांगितलं की 2030मध्ये जगामध्ये युद्ध घडू शकतं. म्हणजे जगामधल्या देशांमध्ये आज अण्वस्त्र आहेत आणि ते एकामेकांशी युद्ध करून सर्वनाश करू शकतात आपल्या पृथ्वीचा. अशा परिस्थितीमध्ये शांतीची, संयमाची गरज आहे आणि ती भगवान बुद्धांनी दिलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचारपूर्वक आम्हाला हा धम्म दिलेला आहे. तो धम्म आम्ही समजवला पाहिजे. विषय हा छत्रपती शिवाजी महाराजांची रणनीती आणि बाबासाहेब आंबेडकरांचं समाजकारण हा असल्यामुळे मी यावर बोललो. पण एक सांगतो, छत्रपती शिवाजी महाराज तरुणांना तलवार घेतलेले लढाऊ राजे, घोड्यावर बसणारे असं जरी माहीत असलं तरी ते बोटीत सुद्धा बसायचे, महाडच्या खाडीत स्विमिंग करायचे. कोण? छत्रपती शिवाजी महाराज. ही गोष्ट पण आम्ही समजून घेतली पाहिजे. आणि शिवाजी महाराजांची रणनीती आहे त्यामध्ये कॅप्टन राजा लिमये सांगतात की छत्रपती शिवाजी महाराजांनी 60% लढाया प्रत्यक्ष शस्त्र न चालवता जिंकल्या. प्रत्यक्ष शस्त्र न चालवता लढाई कशी जिंकायची हे महाराजांना माहीत होतं. कारण त्यांचं प्रेम, ज्याला करुणा हा शब्द भगवान बुद्धांनी वापरला आहे, महाकारुणिक तथागत बुद्ध. शत्रूच्या सैनिकाला पण प्राण असतो, जीव असतो, आपल्याला पण प्राण असतो. मग जिथे खरोखर रक्त सांडायची गरज नाही ती लढाई युक्तीने जिंकली पाहिजे. मग शिवाजी महाराजांचा आग्र्याहून सुटका युक्तीने झालेली आहे. तिथे काही लढाई नाही केली. लढाई करायला गेले असते तर मावळे जिवंत राहिले नसते. मग कॅप्टन राजा लिमयेसारखा शिवाजी महाराजांची युद्धनीती माणूस सांगतो. ती युद्धनीती आम्ही समजून घेतली पाहिजे. माणसाचं जीवन हे अमूल्य आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानामध्ये ह्याच गोष्टी सांगितल्या. आणि म्हणूनच दारू पिऊन गाडी चालवू नका. आपला RTO आपल्याला पकडतो की नाही मोटरसायकलवर गेल्यावर की बाबा दारू प्यायले का. आता रात्रीची गाडी घेऊन गेली तर ते लगेच वास घेतात आणि बघतात दारू प्यायली का. हे पंचशील आहे संविधानातलं. दारू पिल्यानंतर गाडी चालवल्यानंतर माणूस मरू शकतो. खास करून महिलांसाठी हे महत्त्वाचं आहे. महिलांनी ठरवलं नवऱ्याला दारू प्यायल्यानंतर घरात घ्यायचं नाही तर महिला ते करू शकतात, कारण त्याचा मृत्यू त्यामध्ये आहे. आणि म्हणून पंचशील आपल्याकडे IPC मध्ये पण आहे, इंडियन पिनल कोडमध्ये पण आहे. तर ह्या गोष्टी साध्या पद्धतीने जर आम्ही सांगितल्या तर कोकण वाचू शकतं. कोकणचा कॅलिफोर्निया करा अशा गप्पा सगळेजण मारतात. परंतु एक गोष्ट नक्की आहे, मी प्रत्येक सभेत ते सांगतो की या सभेमध्ये विमानातून प्रवास केलेले कोण कोण आहेत? कोणी आहेत का? हात उंच करा, हात उंच करा. तर विमानातून प्रवास केलेल्या लोकांना विचारा, विमानातून तुम्ही पण प्रवास करा, माझ्या शुभेच्छा आहेत. त्या कारण हे आहे की आता बाबासाहेब आंबेडकरांना आपण भेटलो, त्यांच्या इथे अस्थी आहेत आणि माझा ह्याच्यावर विश्वास आहे बाबासाहेब आंबेडकर इथेच आहेत. कारण स्वर्ग अस्तित्वात नाही असं भगवान बुद्धांनी सांगितलं, चारवाकने पण सांगितलं, महावीरांनी सांगितलं, सगळ्यांनी सांगितलं, बाबासाहेबांनी सांगितलं स्वर्ग नाही. जे विमानातून प्रवास केले त्यांना माहीत आहे आकाशात जेव्हा विमान उडतं ढगांच्या वर जातं. मी स्वतः खिडकीत बसलेलो आहे आणि बघितलेलं आहे की आकाशात गेल्यानंतर माझे आजोबा आजी स्वर्गात कुठे दिसते का? कुठेच नाही, स्वर्गच नाही. मग स्वर्गच नाही, मग आजी आजोबा मेल्यानंतर त्यांना पिंडदान म्हणून आम्ही गाय अर्पण केली, आम्ही बिछाने अर्पण केले, आम्ही चपला अर्पण केल्या. त्या घेतल्या कोणी? पोलीस स्टेशनला तक्रार करा, त्या भटजींनी खाऊन टाकल्या. आणि जिवंतपणे आई वडिलांना आम्ही चप्पल नाही घेतली, आईला चप्पल नाही घेतली, आईला साडी नाही घेतली. कधी आजीला म्हटलं नाही आजी ही मिठाई घे प्रेमाने. आजोबा हे ज्येष्ठ आहेत अशा माणसांना कधी म्हटलं नाही काका तुम्ही 2 घास खा माझ्यासमोर, तुमच्या डोळ्यातले आनंद अश्रू नातू म्हणून मला बघायचे आहेत, असं आम्ही बघितलं. कारण का? कशाला काळजी करताय? मेल्यावर मिठाई वाटू, जिवंतपणे त्याला दवाखान्यात पण नेत नाही. कारण अजूनही या देशाचा विश्वास स्वर्गावर आहे.
आणि हा स्वर्ग हा भास आहे आणि स्वर्ग इथे आहे. आज तुमच्या हे जे वातावरण आहे ना, इथलं इतकं पवित्र वातावरण आहे की कुठे आवाज नाही छोटासा, आणि अशा प्रकारचा एकांत सभेत नसतो. आणि हाच स्वर्ग आहे. तुम्ही एकामेकांवर प्रेम करणं, सुरुवातीची जी प्रार्थना आहे, अतिशय सुंदर प्रार्थना इथे लावली होती. बाबासाहेब आंबेडकरांनी, भगवान बुद्धांनी, शिवाजी महाराजांनी हेच सांगितलं की तुमचं जीवन अमूल्य आहे, विनाकारण मरू नका, कुत्र्याच्या मौतीने मरू नका, म्हणून गाडी चालवताना दारू पिऊ नका, हे आमचा RTO सांगतो. तर मी यामध्ये थोडंसं अधिक किंवा चुकीचं बोललो असेल तर क्षमा करा, परंतु एवढं सांगतो की मुंबईमध्ये आम्ही मुंबईचे मालक होतो, ते आम्ही भूमिहीन झालो. आमच्या कोळीवाड्यांना, गावठाणांना सरकारने अतिक्रमण म्हटलं, SRA म्हटलं, आणि ते तोडून टाकले. 1000 घरं असतील तर 500 लोकांना अपात्र केलं आणि त्यांना घरं भेटत नाहीत म्हणून ते भटकतात. मुंबईच्या मालकांची ही अवस्था झाली तर मुंबई म्हणजे कोकण आहे, मुंबई कोकणातच आहे. ही अवस्था कोकणी माणसाची होऊ नये म्हणून सतत जागे राहा, जागृत राहा. आणि शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नीतीने गेलात तर आपल्याला कोणी हात लावणार नाही, हे मला दिसतंय. आजच्या या कार्यक्रमामध्ये मुंबईतल्या एका माणसांना आपण इथे बोलवलं आणि माझे विचार व्यक्त करायची संधी दिली, त्याबद्दल मी आपला कृतज्ञ आहे. त्याचं कारण असं आहे की या कोकणाला महाराज लोक गुलाम करण्याच्या तयारीत आहेत. जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जमिनींची चळवळ उभी केली होती ती महाराज लोकांनी आता संपवलेली आहे. आणि त्यांना सांगितलेलं हे जमीन वगैरे नश्वर आहे, घरदार नश्वर आहे, मुक्ती आकाशात आहे, तुम्ही जमीन विकून टाका. लोकांनी विकल्या आणि त्यांचे पेट्रोल पंप झाले, त्यांचे हॉटेल झाले, त्यांचे रिसॉर्ट झाले आणि तिथे भांडी घासायला आम्ही आहोत. आणि म्हणून स्वर्ग आपल्या घरात आहे, स्वर्ग इथेच आहे, आठवण ठेवा. आणि जास्त वेळ बोललो म्हणून मला माफ करा. विनंती करेन, कोकणाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार मुक्ती देऊ शकतो हे खात्रीने सांगतो. कोकण ही बुद्धाची भूमी आहे, परशुरामाची नाही. आईला, स्त्रियांना सन्मान देणाऱ्या लोकांची भूमी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे, हे लोकांना ठासून सांगा. घराघरात ते लिहा, तरच हा महाराष्ट्र आणि देश वाचेल. नाहीतर आजची लोकशाहीसुद्धा धोक्यात आहे. निवडणुकीचे अंदाज चुकवलेले आहेत, म्हणजे एकूण मतं किती आणि मतं पडली किती याचं गणित जुळत नाही. माझ्या परिचयामध्ये सगळा परिचय सांगितला, पण बाबासाहेब आंबेडकर 2005 साली वाचल्यानंतर 9ला मी विधानसभा लढलो, हे तुम्हाला सांगितलं नाही. 19ला मी लोकसभा लढलो, 24ला मी लोकसभा लढलो. एक शिक्षक माणसाकडे काय असतं, तुम्हाला शिक्षक म्हणजे फाटका माणूस, पण ही हिंमत बाबासाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारात आहे. आणि इथला शूद्र हा भित्रा नाही, तो हलका नाही आणि तो डरपोक नाही, तर तो लढणार आहे. या आरमारात आम्ही दाखवलं दिलं. आम्ही इंग्रजांचा आरमार रत्नागिरीच्या समुद्रात बुडवलेले लोक आहोत. तर बाकीच्यांच्या गोष्टी सोडून द्या. भीमा कोरेगावमध्ये आम्ही काय पराक्रम केला आहे आम्हाला माहीत आहे. फक्त आमच्या हातात लढण्याचा अधिकार भेटला पाहिजे. निवडणुका समोर आहेत, निवडणुका, राजकारण हे अत्यंत महत्त्वाचं असतं. निवडणुका लढा. इथे ग्रामपंचायत सदस्य कोणतरी आले होते मगाशी. ह्या लोकशाहीत आम्ही निवडणुका लढल्या पाहिजेत. महिलांचा अधिकार, SC STचा अधिकार जपला पाहिजे. या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि भारतीय संविधान चिरायू हो. आणि तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी इथे आणून खूप चांगलं काम केलं आहे की कोकणातल्या लोकांना ही एक संधी आहे आणि हे पर्यटन स्थळ व्हावं म्हणून मी माझ्या पद्धतीने पण प्रयत्न करणार आहे. आणि जेवढी बौद्ध स्थळं आहेत ती पर्यटन केंद्र व्हावीत, कारण ती सत्यावर आधारित आहेत, आभासी नाहीत, खोटी नाहीत. एवढं सांगतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय